श्री नवनाथ कथासार अध्याय 21। या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने गोहत्येचे पातक नाहीसे होऊन तपोलोकात जाता येते। श्री गणेशाय नमः। गोरक्ष आणि मच्छिंद्राची भेट झाल्यावर गोरक्षही तेथेच राहू लागला। तेव्हा त्याच्या हेतूविषयी सतर्क असलेली मैनाकिनी त्यानेही मच्छिंद्राप्रमाणेच येथे रमावे म्हणून सातत्याने विशेष प्रयत्नशील होती। मीननाथापेक्षाही त्याचेच अधिक गोड कौतुक करीत होती। त्याला भोगविलासात गुंतवून लळाळून आपलासा करू पाहत होती। पण हे सर्व सुखोपचार योगधर्मापासून परावृत्त करणारे आहेत, भोग नसून रोग आहेत हे तो जाणून होता। तो आपल्या उद्दिष्टावर नित्य चिंतन करी व गुरु शिष्य एकांतात बसून बोलत असले की मच्छिंद्रनाथाचे मन वळवण्याचा प्रयत्न करी। एके दिवशी तो हळुवारपणे म्हणाला, गुरुवर्य, आपले स्त्री राज्यातील भोगविलासात गुंतून राहणे ही नाथपंथाच्या दृष्टीने अगदीच अयोग्य गोष्ट आहे। त्यामुळे तुमच्या ब्रह्मांड कीर्तीला बट्टा लागतो आहे। आपण सदैव ब्रह्मस्थितीत रममान असणारे कवी नारायण आहात। या भूतलावर लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी, त्यांना धर्ममार्गाची शिकवण देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी आला आहात। तुमच्यासारखे दिग्गज दुराचार करू लागले तर लोकही तेच करणार, पण त्याचे सर्व खापर अवतार दीक्षेच्या माथी फुटते त्याचे काय? म्हणून आताच सावध व्हा, निसंग व्हा। आपल्याला या मायाजाळात गुरफटलेले पाहून माझा जीव कळवळतो। तरी मजवर कृपा करा आणि पूर्वस्थितीवर येऊन या गोरक्षाला कृतार्थ करा। ते ऐकून मच्छिंद्राच्या मनात विरक्ती उत्पन्न झाली। त्याने स्त्रीराज्याचा त्याग करून त्याच्याबरोबर येण्याचे वचन गोरक्षाला दिले। मग ते दोघे पाकशाळेत गेले। तेथे एकत्र भोजन केले आणि विश्रांतीसाठी आपापल्या शयनकक्षात गेले। त्या रात्री मच्छिंद्रनाथ मैनाकिनीला म्हणाला, प्रिये, गोरक्ष मला इथून घेऊन जाणार असे स्पष्ट दिसत आहे, पण तुझा मोह सुटत नाही, मी काय करू? मैनाकिनी म्हणाली, गोरक्षाकडे वैराग्यरूपी वज्र आहे। मी त्याला मोहजालात अडकवण्याचे जेवढे प्रयत्न केले तेवढे सर्व व्यर्थच ठरते। ती रात्र तशीच चिंतेत गेली। दुसऱ्या दिवशी मैनाकिनी गोरक्षाला मोहित करण्यासाठी काय उपाय करावा या विचारात असताना गोरक्ष तिला म्हणाला, आई, मच्छिंद्रनाथांना बरोबर घेऊन मी तीर्थयात्रेस जावे म्हणतो। ते ऐकून मैनाकिनीच्या मनात चर्र झाले। ती दीनवाना चेहरा करून म्हणाली, गोरक्षा, तू माझा मोठा मुलगा, या स्त्री राज्याच्या समस्त वैभवाचा एकमात्र मालक व एकमात्र आधार। तुला अविचार करून कसे चालेल? तूच निघून गेलास तर म्हातारपणी आमचा सांभाळ कोण करील? मीननाथाचे पालनपोषण कोण करणार? पण तिच्या त्या रसाळ शब्दच्छलाचा गोरक्षावर काहीच परिणाम झाला नाही। तो म्हणाला, आई, आम्ही योगी, आम्हाला या सुख उपभोगाचे काहीच वाटत नाही। तुझे राज्य तुलाच लाख लाभ असो। आम्ही तीर्थयात्रेला जाणार म्हणजे जाणार। तेव्हा लग्नाचा मोह पाडून तो भुलला तर पाहावे असा विचार करून तिने गोरक्षाला अजून काही काळ तिथे राहण्याचा आग्रह केला। त्यावर वर्ष पाडव्यापर्यंत 6 महिने राहण्याचे त्याने मान्य केले। एके दिवशी मैनाकिनीने गोरक्षाकडे त्याच्या लग्नाविषयी विषय काढला। म्हणाली, बाळा, तू लग्न कर, मला सुनमुख पाहण्याची इच्छा आहे। तुझे लग्न झाले की तुझे चित्त आपोआप संसाराकडे लागेल। गोरक्ष म्हणाला, गुरुकृपेने मी 2 कांता वरल्या आहेत, दोन्ही कर्णमुद्रिका, याच त्या कांता। ते ऐकून मैनाकिनी गप्प बसली, तरी तिने आपले प्रयत्न सोडले नाही। एका रात्री गोरक्ष आपल्या मंदिरात विश्रांती घेत असताना तिने एका सुंदर तरुणीला त्याच्याकडे सारीपाट खेळण्याच्या उद्देशाने पाठविले। तिच्या समवेत सारीपाट खेळत असताना तिने मिठास बोलणे, नेत्र कटाक्ष, कामुक हावभाव, अंग प्रदर्शन करून गोरक्षाला भुलविण्याच्या कसोशीने प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही। खिन्न होऊन ती कामिनी राणीपाशी परत गेली। अशा प्रकारे दिवसामागून दिवस सरले आणि गुढीपाडव्याचा सुदिन उगवला। पण मैनाकिनीसाठी तो निराशेच्या गर्दीत ढकलणारा दिवस होता। सणाचा दिवस असूनही मच्छिंद्र जाणार म्हणून सर्व नगरात औदासिन्य पसरले होते। प्रत्येक स्त्री गोरक्षाच्या नावाने बोट मोडत होती। मच्छिंद्राच्या विरह कल्पनेने मैनाकिनी अक्षरक्ष तडफडत होती। पण त्या सर्वाकडे दुर्लक्ष करून गोरक्ष पूर्व वेशात मच्छिंद्राकडे गेला आणि निघण्याची घाई करू लागला। त्यावेळी मारुतीच्या भूभूकाराने मीननाथाला उपाय होऊ नये म्हणून मैनाकिनीने मच्छिंद्राला त्यालाही बरोबर न्यावे असे सांगितले। भोजनानंतर त्या दिगांना निरोप देत सर्व स्त्रियांना शोक अनावर होत होता। पण आपण जेवढा वेळ थांबू तेवढा शोक वाढत जाणार हे लक्षात घेऊन गोरक्षाने मैनाकिनीला नमस्कार केला आणि मीननाथाला खांद्यावर घेऊन मच्छिंद्रासह त्वरेने पुढे चालू लागला। निरोपाच्या वेळी गोरक्षाची नजर चुकून मैनाकिनीने सोन्याची एक वीट मच्छिंद्राच्या झोळीत टाकली आणि वेशीपर्यंत जाऊन अगतिक होऊन साश्रू नयनांनी त्याची बोळवण केली। ती त्रयी दृष्टीआड होताच मैनाकिनीने ऊर बडून मोठा आकांत केला। तिची अवस्था पाहून सख्या सेविकाही रडत रडत तिला धीर देत होत्या। ही वार्ता उपरिचर वसूला समजताच तो त्वरेने तिच्यापाशी आला। तिला आपल्या पोटाशी धरले, तिचे अश्रू पुसले व अग वेडे, आज तुझ्या शापमुक्तीचा दिवस असताना अशी रडतीस कशाला?
या शोकाने काहीही निष्पन्न होणार नाही, तेव्हा मोह टाकून स्वतःला आवर, अशा प्रकारे सांत्वनपर बोलून तिला राजवाड्यात घेऊन गेला. इथे श्री नवनाथ कथासार अध्याय 21 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार अध्याय 22. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने विद्यासंपन्न मुलगा प्राप्त होईल व तो विद्वानांना मान्य होईल. श्री गणेशाय नमः. मच्छिंद्र व मीननाथास घेऊन गोरक्षनाथ गेल्यावर उपरिचर वसू शोकाकुल मैनाकिनीस प्रसादात घेऊन गेला व तिला धीर देत म्हणाला, बाई ग, धैर्य धर, सावध हो. तू ज्याबद्दल शोक करीत आहेस ते सर्व अशाश्वत आहे, हे लक्षात घे. क्षणिक वस्तूंचा मोह धरून काय उपयोग. मच्छिंद्र कामापुरता तुझ्यापाशी आला आणि कार्य संपताच स्वहिताचा विचार करून निघूनही गेला. तेव्हा तुलाही स्वहित विचार करायला हवा. तू कोण आहेस, येथे कशाला आलीस याचा विचार कर आणि आपल्या पूर्वपदाचा उपभोग घेण्यासाठी माझ्याबरोबर चल. त्यातच तुझे हित आहे. तू माझे एकूण सिंहल द्वीपास आलीस तर 12 वर्षांनी मच्छिंद्र, गोरक्ष आणि मीननाथाच्या भेटीची तुझी इच्छा मी नक्की पूर्ण करील, असे मी तुला वचन देतो. ते ऐकून मैनाकिनीस खूप बरे वाटले. मग वसूच्या सांगण्यावरून तिने दैर्यभामा नावाच्या आपल्याच एका कर्तबगार दासीला स्त्रीराज्याच्या गादीवर बसवले आणि स्वर्गात जाण्यासाठी सर्वांचा निरोप घेतला. मैनाकिनीला सिंहल द्वीपास पोहोचती करून तो वसू स्वस्थानी गेला. इकडे मीननाथ आणि मच्छिंद्र यांच्यासह स्त्रीराज्यातून निघालेला गोरक्ष मजल दर मजल करीत गौडबंगालात प्रवेशला. फिरता फिरता ते तिघे एका आमराईपाशी आले. येथेच गोरक्ष व कानिफाची प्रथम भेट झाली होती. या पूर्वस्मृती जाग्या होताच गोरक्षाच्या डोळ्यातून अश्रू तरळले. मीननाथास खांद्यावरून खाली उतरून त्याने त्या पवित्र स्थानास कृतज्ञतेने नमस्कार केला. त्यावेळी त्याची अवस्था पाहून मच्छिंद्राने त्याला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा गोरक्षाने त्याला बद्रिकाश्रम सोडल्यापासून गुरुभेटीसाठी व्याकुळ होऊन तो कोठे कोठे भटकला, कोणते कोणते क्लेश भोगले आणि त्या ठिकाणी त्याला मच्छिंद्राचा ठाव ठिकाणा कसा कळला ते सविस्तर सांगितले. ती हकीकत ऐकून मच्छिंद्राला गोरक्षाचे खूप कौतुक वाटले. त्याने गोरक्षाला प्रेमाने कुरवाळले. मार्गामध्ये गोरक्षाने मच्छिंद्राला जालिंदर, मैनावती व गोपीचंद यांची कथा सांगितली. ते ऐकून मच्छिंद्राला गोपीचंदाचा इतका राग आला की गोपीचंदाचा नाश करण्यासाठी गोरक्षाला बरोबर घेऊन त्याने सरळ हेलापट्टणचाच रस्ता धरला. तेथे ग्रामस्थाकडे चौकशी केली असता कानिफाने जालिंदरास वर काढण्याची आणि गोपीचंदास जोग दीक्षा देऊन त्याचा पुत्र मुक्तचंद यास गादीवर बसवण्याची हकीकत कळवली. तेव्हा कुठे मच्छिंद्राचा राग शांत झाला. मग त्या तिघांनी राजगृही जाऊन मैनावतीची भेट घेतली. त्यांना पाहून त्या साध्वीला खूप आनंद झाला. तिने त्या तिघांचा उत्तम सन्मान करून 3 दिवस ठेवून घेतले. निरोपाच्या वेळी तिच्या आदरातिथ्याने संतुष्ट झालेल्या नाथांनी तिला अनेक आशीर्वाद दिले. हेलापट्टणहून ते 3ही नाथ प्रथम जगन्नाथपुरीस व तेथून पुढे सौराष्ट्रात गेले. सततच्या प्रवासाने थकवा आल्यामुळे त्यांनी तेथेच एका गावात मुक्काम केला. रात्री विश्रांती घेतल्यावर सकाळी उठून त्यांनी आपली आनिके उरकली. गोरक्ष भिक्षेला गेला आणि गावात हिंडून काही वेळाने मुक्कामी परतला. तो येईपर्यंत मीननाथ झोपलेलाच होता. गोरक्षास आलेला पाहून मच्छिंद्राने मीननाथाला उठून एका गल्लीत शौचास बसवले. थोड्या वेळाने तो गोरक्षाला म्हणाला, मीननाथाचे आटोपले असेल तर तू त्याला नदीवरून धुवून आण. गोरक्ष मीननाथापाशी गेला तेव्हा त्याचे विष्ठेने माखलेले हातपाय पाहून त्याला किळस आली. तो मनोमन चरफडला. म्हणाला, मच्छिंद्रासारख्या विरक्ताने पोराबळांची पीडा कशाला बाळगावी. निसंगाला अशा उपाधी म्हणजे डोक्याला तापच. हा ताप आपण घालवला पाहिजे. रागाच्या आवेशात मीननाथाला घेऊन तो नदीवर गेला आणि गुरुने याला धुवून आणायला सांगितले आहे ना, मग आतून बाहेरून चांगलाच धुवून काढतो, असे म्हणून त्याने त्याला खडकावर आपटून ठार केले. त्याचे कातडे काढून घेतले आणि हाडे व मांस प्राण्यांना खायला घालून सरळ मुक्कामी परतला. मच्छिंद्रनाथ तेव्हा गावात गेला होता. गोरक्षाने मीननाथाचे कातडे उन्हात वाळवत घातले. काही वेळाने मच्छिंद्र परत आल्यावर त्याने मीननाथ कोठे दिसत नाही अशी पुच्छा करताच गोरक्ष म्हणाला, आपल्या आज्ञेनुसार त्याला स्वच्छ करून बाहेर वाळत घातले आहे. ते ऐकून मच्छिंद्राला नवल वाटले. त्याने बाहेर जाऊन पाहिले. तेथे आपल्याच मुलाचे कातडे सुकत घातलेले पाहून त्याला मोठा धक्काच बसला. पुत्र शोकाने व्यथित होऊन त्याने मोठा आक्रोश केला. ते पाहून गोरक्ष म्हणाला, गुरुजी, आत्मा अमर आहे ना, मग मीननाथासाठी इतका शोक कशाला. मीननाथाच्या देहातील ते आत्मतत्व अजर अचल आहे. त्याला कशानेही मरण येत नाही. त्या दृष्टीने मीननाथ काल होता व आताही आहेस. तेव्हा स्वतःला आवरा. पण इतके समजावूनही काही उपयोग होत नाही. हे पाहून गोरक्षाने संजीवनीचा जप करून मीननाथास पुन्हा जिवंत केले. तेव्हा त्याला छातीशी कवटाळून मच्छिंद्र त्याचे मुके घेऊ लागला. दुसऱ्या दिवशी ते तिघे प्रवासास निघाले. तेव्हा गोरक्ष म्हणाला, महाराज, आपण पराक्रमी, आत्मज्ञानी व स्वसामर्थ्याने शेकडो मीननाथ उत्पन्न करू शकता. पण असे असूनही मीननाथाकरता तुम्हाला इतका विलाप करताना पाहून मला धक्का बसला.
तुम्ही असे का केलेत? यावर मच्छिंद्र म्हणाला, गोरक्षा, मी तुझा गुरु आहे हे लक्षात घे. माझ्यावर मोह, ममता इत्यादी विकारांचे किती प्राबल्य आहे हे जोखण्यासाठी तू मीननाथाला मारून माझी परीक्षा घेतलीस. तेव्हा तुला स्वतःला शाश्वत अशाश्वताचा सम्यक बोध झाला आहे किंवा नाही, तुझे लक्ष अलक्ष्याच्या ठिकाणी आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी मी मुद्दाम आक्रोश करीत होतो. त्या प्रसंगातून तू परमहंस असून पूर्ण निर्भय व सुखी आहेस हे माझ्या लक्षात आले. ते ऐकून गोरक्षास गहिवरून आले. त्याने मच्छिंद्रनाथांची क्षमा मागून त्यांना साष्टांग वंदन केले. इति श्री नवनाथ कथासार अध्याय 22 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार अध्याय 23. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि घरामध्ये धनसंपत्तीची कधीही कमतरता जाणवत नाही. श्री गणेशाय नमः. मच्छिंद्र, गोरक्ष व मीननाथ हे तिघे सौराष्ट्रहून जे निघाले ते तेलंगण, औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ अशी तीर्थयात्रा करीत वाल्मिकी ऋषीचे स्थान असलेल्या गर्भगिरीस वाटेस लागले. या प्रवासात त्यांना महाभयंकर आणि निर्जन अरण्य लागले. ते पाहून मच्छिंद्र दचकला. श्रीराज्यातून निघताना मैनाकिनीने आपल्या झोळीत सोन्याची वीट ठेवली आहे हे त्याला माहीत होते. वाटेत कुणी चोर टपकल्यास ती वीट हातची जाईल अशी त्याला धास्ती वाटत होती. वास्तविक मच्छिंद्राला अपाय करण्याची कुणाची शामत होती, पण गोरक्षाच्या अंगात लोभाचे प्राबल्य किती आहे हे पाहण्यासाठी तो भयाचा अभिनय करीत होता. मार्गाने जाताना तो गोरक्षाला म्हणाला, गोरक्षा, हे अरण्य पाहून मला तर धडकीच भरली आहे. येथे आपल्याला कुणी लुटले तर आपण काय करणार? येथून सुखरूप बाहेर पडलो म्हणजे मिळवली. ते ऐकून गोरक्षास नवल वाटले. मच्छिंद्राकडे काही द्रव्य असावे अशी त्याला शंका आली. काही अंतर गेल्यावर मच्छिंद्र गोरक्षास म्हणाला, तू माझी झोळी घेऊन या मीननाथासह पुढे जाऊन माझी वाट पहा. शौचादी विधी करून मी लवकरच येतो. गोरक्षाने त्याची झोळी घेतली आणि मीननाथाला खांद्यावर घेऊन पुढे निघाला. झोळीच्या वजनाने आत काहीतरी जड वस्तू असावी असे वाटून त्याने ती उघडून पाहिली तर आत सोन्याची वीट दिसली. ती पाहून, अच्छा, हिच्यामुळेच आपला गुरु चिंतेत पडला आहे असे म्हणून त्याने ती वीट फेकून दिली आणि तेवढाच एक दगड झोळी ठेवून पुढे निघाला. एक पुष्करणीपाशी थांबल्यावर काही वेळाने मच्छिंद्र तेथे पोहोचला व आपली भीती व्यक्त करीत म्हणाला, मी कधीपासून तुला या अरण्यात काही भय आहे का असे विचारतो आहे, पण तू काही बोलतच नाहीस. मी निर्भय प्रवास करावा असे तुला वाटत नाही काय? तेव्हा गोरक्ष म्हणाला, गुरुजी, आता भीती कसली? भीतीचे कारण केव्हाच मागे पडले. त्या उत्तराने मच्छिंद्राच्या मनात गोरक्षाने आपल्या झोळीतील सोन्याची वीट टाकून दिली की काय अशी शंका आली. काही वेळाने गोरक्षाकडील झोळी स्वतःकडेच येताच मच्छिंद्राने ती चाचपडून पाहिली आणि त्यात विटेऐवजी एक दगड दिसताच मोठमोठ्याने रडून एकच आकांत करू लागला. इकडे तिकडे धावू लागला. जमीन उकरू लागला. कपाळ बडवीत गोरक्षाला दुशेने देऊ लागला. गोरक्षाने त्याला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण कोणत्याही उपायाने त्याची तगमग शांत होणार नाही हे लक्षात येताच सिद्धयोगाच्या बळावर संपूर्ण गर्भगिरीत सोन्याचा केला आणि म्हणाला, गुरुदेव, एका विटेची काय कथा, आता आपण हवे तेवढे सोने घ्या. तेव्हा गोरक्षाची ती अद्भुत किमया पाहून मच्छिंद्राने त्याला प्रेमाने थोपटले. म्हणाले, अरे, तूच माझा सर्वश्रेष्ठ ठेव आहेस. मला या सोन्याची काहीच गरज नाही. आपल्या गुरुचे सतत बदलणारे भाष्य पाहून गोरक्ष थक्कच झाला. तो म्हणाला, मग आतापर्यंत त्या सुवर्ण विटेचे ओझे कशासाठी बाळगले ते तरी सांगा. मच्छिंद्र म्हणाला, आपल्या देशात गेल्यावर ती वीट विकून समाराधना घालावी, साधुसंतांना भोजन द्यावे असे माझ्या मनात होते. म्हणूनच मी तिचे ओझे बाळगत होतो. त्यावर गोरक्ष म्हणाला, एवढेच ना, तुमचा हा हेतू मी पुरवितो. आणि दुसऱ्या क्षणी तो कामाला लागला. त्याने गंधर्व मंत्राने चित्रसेन गंधर्वास बोलावून घेतले आणि म्हणाला, तू गंधर्वांना पाठवून जगातील ऋषी, मुनी, संत, सज्जन, संन्यासी, देव, यक्ष आदी सर्वांना इथे बोलावून आण. येथे मोठा भोजन समारंभ करावायचा आहे. गोरक्षाच्या आज्ञेवरून चित्रसेनाने दशदिशांना दूत पाठवले. त्यांच्या निमंत्रणानुसार ब्रह्मा, विष्णू, महेश्वर, श्रेष्ठ ऋषी, स्वर्गातील देव, गण, गंधर्व, किन्नर, अष्टवसू आदी सर्व प्रज्ञावंत कनकगिरीवर आले. त्यांच्या उपस्थितीने सर्व परिसर गजबजून गेला. उपरिचर वसूकडून मैनाकिनीचे क्षेमकुशल कळताच मच्छिंद्राला खूप बरे वाटले. मग गोरक्षाने अष्टसिद्धी, सप्तसटव्या, जलदेवता, गंधर्व, अष्टवसू, अष्टभैरव, तीर्थे, शंकर, अप्सरा व किन्नर यांना वेगवेगळी कामे वाटून देऊन समारंभाची चोख व्यवस्था केली. त्यामुळे त्या आनंदोत्सवास उपस्थित सर्व मान्यवर संतुष्ट होऊन गोरक्षाची वाहवा करू लागले. त्या प्रसंगी गहिनीची आठवण होऊन गोरक्षाने सुलोचन गंधर्वास कनकगिरीस पाठवले. तो मधुविप्र त्याची पत्नी व 7 वर्षाच्या गहिनीस घेऊन आला. मच्छिंद्राने त्याचे कौतुक करून त्यांची सर्वांना ओळख करून दिली. तेव्हा शंकर म्हणाले, निवृत्तीनाथ अवतारात हा माझ्यावर अनुग्रह करील
तेव्हा याला आत्ताच अनुग्रह देऊन सर्व विद्यामध्ये पारंगत व अधिकार संपन्न करून ठेवा. तेव्हा मच्छिंद्रनाथाच्या सूचनेवरून गोरक्षाने गहिनीच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्यास ब्रह्मपारायण केले. या अनुग्रहामुळे समाराधनेच्या त्या उत्सवास अधिकच रंगत आली. 1 महिनाभर हा समारंभ चालत होता. समारंभाच्या सांगतेच्या वेळी गोरक्षाने सर्व मान्यवरांचा वस्त्रद्रव्यादिकांनी उत्तम सन्मान केला. नाथांच्या आदरातिथ्याने संतुष्ट झालेल्या सर्व मंडळी आपापल्या स्थानी निघून गेली. मच्छिंद्राने अभ्यास करून घेण्यासाठी गहिनीला तेथेच ठेवून घेतले आणि मीननाथाला उपरिचर वसूच्या मार्फत सिंहलद्वीपातील मैनाकिनीकडे पाठवले. मग गहिनीचा अभ्यास होईपर्यंत उमानाथही तेथेच राहिला. आजही गिरिदेवतेच्या रूपाने ते तिथेच वास्तव्यास असून त्यांना म्हातारदेव म्हणतात. गर्भगिरी सोडताना कुबेराने त्याच्यावर अस्त्रदृश्याची योजना केली. त्यामुळे त्या पर्वताचा सुवर्णवर्ण झाकाळून गेला. गोरक्षाने गर्भगिरीवर 1 वर्ष वास्तव्य केले. त्या अवधीत गहिनीचे अध्ययन संपल्यावर त्याला कनकगिरीस मधुविप्राकडे पाठवले आणि आश्रमाच्या रक्षणार्थ सटव्यांची योजना करून गोरक्ष तीर्थयात्रेस निघून गेला. इथे श्री नवनाथ कथासार अध्याय 23 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार अध्याय 24. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने बालहत्या दोष नाहीसे होऊन मुले सुखी होतात. श्री गणेशाय नमः. एके दिवशी सायंकाळी उर्वशी विमानातून भूतलावर चालली असताना तिचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याला तिच्याशी रथक्रीडा करण्याची उत्कट इच्छा झाली. त्यामुळे त्याचा वीर्यपात झाला. ते वीर्य आकाशातून खाली येताना वाऱ्यामुळे त्याचे 2 भाग झाले. त्यापैकी एक भाग लोमश ऋषीच्या आश्रमातील घटामध्ये पडून त्यापासून अगस्तींचा जन्म झाला. दुसरा भाग कौलिक ऋषींच्या आश्रमाबाहेर ठेवलेल्या भर्तरी नावाच्या भिक्षापात्रात पडला. कौलिक त्रिकालज्ञानी होता. भर्तरीतील या दिव्य सूर्य वीर्यात कलियुगामध्ये द्रमुल नारायण संचार करून अवतार घेईल हे ओळखून त्याने ती भर्तरी आश्रमातच जपून ठेवली. कलियुगात द्रमुलाच्या अवताराची वेळ निकट येताच त्याने ती भर्तरी मंदरचलावरील एका गुप्त गुहेत सुरक्षित ठेवली. पुढे द्रमुलाने त्या संचार केला. 9 मास पूर्ण होताच त्या भर्तरीत एका बालकाने जन्म घेतला. त्या पात्राभोवती मधमाशांचे एक पोळे होते. त्यातील मधमाशावरच त्याचे पोषण होऊ लागले. एक दिवस गुहेतील एक दगड निखळून पडला. तो दगड त्या भर्तरीवर आदळून ती फुटली आणि तो बालक खरंगळत बाहेरच्या बाजूला असलेल्या एका कुरणावर आला व मोठ्याने रडू लागला. तेवढ्यात हरणाचा एक कळप तिथे आला. त्यातल्या एका गर्भवती हरणीने 2 पिल्लांना तिथेच जन्म दिला. प्रसूतीनंतर तिने आपल्या बालकाकडे पाहिले असता तिला 3 बाळे दिसली. भर्तरीतील तो बालक मनुष्यदेही असला तरी तो आपलाच आहे असे वाटून तिने आपल्या पाडसाबरोबर त्यालाही चाटले. काही वेळाने तिची पाडसे तिच्या स्तनांना ढुशा देऊन दूध पिऊ लागली. पण अजान भर्तरीला तिचे स्तनपान करता येईना म्हणून तिने मोठ्या युक्तीने त्याला आपल्या कासेला लावून दुग्धपान करविले. अशा प्रकारे त्या हरणीने त्याला 2 वर्ष संगोपन केले. या अवधीत हरणाच्या संपर्कामुळे तो त्या वनचराप्रमाणेच कोवळे गवत व झाडपाला खाऊ लागला. त्याला पशुपक्ष्याची भाषा समजू लागली. अशी 5 वर्षे गेली. एके दिवशी जयसिंग नावाचा एक भाट त्या वनातील वाटेने जात असताना तो व त्याची पत्नी रेणुका या दोघांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यावेळी त्याचे दिव्य तेज पाहून ती दोघे त्याच्यापाशी गेली. त्यांना पाहून तो आपल्या आईच्या दिशेने धावला. पण तरीही जयसिंगाने पाठलाग करून त्याला पकडले व मोठ्या प्रेमाने त्याची चौकशी करू लागला. तेव्हा मनुष्याला कधीही न पाहिलेल्या त्या हरिण बालकास तो काय म्हणत आहे हेच कळेना. हरणांच्या भाषेत ओरडून तो आपल्या मातेला हाका मारीत रडू लागला. त्याचा आक्रोश ऐकून हरणीही व्यथित झाली होती. पण मनुष्याच्या भीतीमुळे तिला त्याच्यापाशी जाण्याचे धैर्य होईना. त्याला रडताना पाहून जयसिंगाने त्याला धोपटले व त्याला घेऊन तो गाव वस्तीवर गेला. त्या अवधीत रेणुकेचे वात्सल्य व माणसाचा संग यामुळे त्या बालकाची भीती कमी झाली. त्याला खाणे, पिणे, चालणे, खेळणे या गोष्टी समजू लागल्या. हळूहळू तो बोलायलाही लागला. कालांतराने जयसिंग काशीस गेला. तेथे त्या बालकाला बरोबर घेऊन तो श्री विश्वेश्वराच्या दर्शनास गेला. तेव्हा गाभाऱ्यातील पिंडीतून आवाज आला, या भर्तरी महाराज या, तुम्ही अवतार घेतलात हे चांगले झाले. शंकराचे ते शब्द जयसिंगाने ऐकले. त्यावरून हा बालक भर्तरी नावाचा कोणी अवतारी महात्म्य असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याची प्राप्ती झाली म्हणून जयसिंगाला खूप आनंद झाला. घरी गेल्यावर त्याने देवालयात घडलेली सर्व हकीकत रेणुकेला सांगितली आणि तेव्हापासून ती उभयता त्याला भर्तरी अशीच हाक मारू लागली. त्या दोघांनाही संतान सौख्य नव्हते म्हणून भर्तरीलाच आपला पुत्र समजून त्यांनी त्याचे लालन पालन चालविले. भर्तरी जरी लहान असला तरी सर्व प्रकारच्या राजचिन्हांनी युक्त होता. सवंगड्या समवेत खेळतानाही तो राजा राणीचेच खेळ खेळायचा. एके दिवशी खेळता खेळता मुले ग्रामवस्ती सोडून अरण्यात शिरली. तेथे भर्तरीला ठेस लागून तो बेशुद्ध पडला. तेव्हा तो मेला असावा असे वाटून मुले चुपचाप आपल्या घरी गेली
आपल्या पुत्राची ती अवस्था पाहून सूर्य ब्राह्मणाच्या रूपात त्याच्यापाशी गेला आणि गंगेचे पाणी त्याच्या मुखावर शिंपडून त्याला सावध केले. कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहून त्याचा देह पूर्ववत केला. मग त्याला घेऊन तो गावात गेला. भर्तरीला रेणुकीच्या स्वाधीन करून तिला त्याची काळजी घेण्यास सांगितले. त्यावेळी त्या ब्राह्मणाचे अपूर्व तेज पाहून रेणुकीने त्याची चौकशी केली असता तो म्हणाला, हे सती, मी सूर्य असून हा माझाच पुत्र आहे. मग त्याने भर्तरीची जन्मकथा सांगून तिच्या सद्भाग्याचे मनपूर्वक कौतुक केले. त्यामुळे तिच्या मनातील भर्तरीच्या जन्मदात्याविषयीची सर्व शंका फिटल्या. तिचे आदरातिथ्य स्वीकारून सूर्य आपल्या लोकी गेला. भर्तरी 16 वर्षाचा झाला तेव्हा जयसिंग आणि रेणुकीच्या मनात त्याच्या विवाहाचे विचार येऊ लागले. पुत्रवधूच्या शोधासाठी त्यांनी आपल्या देशात जायचे ठरवले. प्रवास मार्गात एका अरण्यात चोरांच्या टोळीने जयसिंगास ठार करून त्याची चीजवस्तू घेऊन पलायन केले. त्या धक्क्याने रेणुकाही मरण पावली. त्यांच्या मृत्यूने भर्तरीला अनिवार्य दुःख झाले. मातापित्यांच्या शवांना भडांगणी देऊन तो शोक करू लागला. योगायोगाने फिरस्तीवर असलेल्या काही व्यापाऱ्यांचे तेथे येणे झाले. शोकाकुल भर्तरीला पाहून त्यांना त्यांची दया आली. त्यांनी त्याची विचारपूस केली, हर प्रकारे समजावून त्याचे सांत्वन केले आणि त्याला आपल्याबरोबर घेऊन अवंती नगरीकडे निघाले. त्या व्यापाऱ्यांच्या सहवासात भर्तरीचे दुःख हलके झाले. तो त्यांना सर्वतोपरी मदत करू लागला. काही दिवसांनी तो त्या मंडळातील एक सभासद वाटू लागला. इति श्री नवनाथ कथासार अध्याय 24 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार अध्याय 25. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने शापबाधा होणार नाही, मनुष्य जन्म प्राप्त होईल आणि सुंदर स्त्री व पुत्र मिळेल. श्री गणेशाय नमः. भर्तरीला बरोबर घेऊन प्रवास करीत ते व्यापारी अवंती नगरीपाशी आले आणि सूर्यास्त झाल्यामुळे नगरी बाहेरील एका धर्मशाळेत मुक्कामास राहिले. प्रहर रात्रीच्या सुमारास ती सर्व मंडळी शेकोटी करून अंग शेकत बसलेली असताना सर्वत्र कोल्ही कुई ऐकू येऊ लागली. प्राण्यांची भाषा अवगत असलेल्या भर्तरीला त्यांच्या ओरडण्यातून पुढील संकटाची पूर्व सूचना मिळाली. तेव्हा आपल्यावर उपकार करणाऱ्या त्या व्यापाऱ्यांना तो म्हणाला, हे कोल्हे, आपल्यावर चोरांची धाड येत असल्याचे सांगत आहेत, तरी सावध राहून त्यांच्याशी 2 हात करा. ते ऐकून सर्वांनी आपली चीज वस्तू लपवली आणि शस्त्रसज्ज होऊन सावधपणे पहारा देऊ लागली. थोड्याच वेळात हत्यारबंद चोरांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. पण आधीच तयारीत असलेल्या त्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याशी शर्तीची हातघाई करून त्यांना पिटाळून लावले. भर्तरीमुळे सर्वावरील अरिष्ट टळले म्हणून सर्वांनी त्यांचे कौतुक केले. त्यानंतर ती सर्व मंडळी जागत बसली. उत्तर रात्री पुन्हा एकदा कोल्ही कोई ऐकू येऊ लागली. तेव्हा व्यापाऱ्यांनी जिज्ञासेपोटी भर्तरीला याचा अर्थ विचारला. तेव्हा तो म्हणाला, शंकराचा वरप्रसाद प्राप्त झालेला एक राक्षस उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. त्यांच्यापाशी 4 तेजस्वी रत्ने आहेत. जो कोणी त्याचा वध करून त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळी आणि नगरद्वारावर लावेल तो अवंतीचा राजा होईल. योगायोगाने विक्रम नावाचा एक तरुण तेथे आला होता. भर्तरीचे बोलणे ऐकून त्या राक्षसाला मारण्यासाठी तो अरण्यातून निघाला. त्या राक्षसाची पूर्वकथा अशी: एकदा शिव पार्वती दूत खेळत असताना चित्रमा नावाचा गंधर्व तेथे उपस्थित होता. काही वेळाने त्या दूत क्रीडेत दान किती पडले यावरून शंकर आणि पार्वती यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. त्यांनी वादाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी गंधर्वाला निवाडा करण्यास सांगितले. त्याने शंकराची मर्जी व्हावी म्हणून शंकराच्या बाजूने खोटाच न्याय दिला. तेव्हा संतापलेल्या पार्वतीने त्याला तू मृत्यूलोकात राक्षस होऊन राहा असा शाप दिला. तेव्हा त्याची भयभीत अवस्था पाहून शंकर म्हणाले, हे गंधर्वा, काळजी करू नकोस. सुरोचन गंधर्व इंद्रपाशाने मृत्यूलोकी गंधर्व रूपामध्ये वावरत आहे. त्याच्या पुत्राच्या हस्ते तुझा वध होऊन तू शापमुक्त होशील. सुरोचन पुत्र विक्रमास तुझी माहिती भर्तरी नाथाकडून कळेल. ते ऐकून चित्रमा गंधर्वाचे समाधान झाले व शापानुसार राक्षस देह प्राप्त होऊन तो मृत्यूलोकी संचार करू लागला. आता सुरोचन गंधर्वाची कथा ऐका. एकदा इंद्राच्या दरबारात अप्सराचे नर्तन चालले असताना मेनकेचे सौंदर्य पाहून सुरोचनाची कामवासना अनावर झाली. तो इंद्रासमक्ष जागेवरून उठला आणि त्या सभास्थानी मेनकेच्या अंगाशी लगट करू लागला. त्यामुळे ती गडबडली. त्यावेळी त्याच्या अशोभनीय वर्तनामुळे कार्यक्रमाचा नाश झाला म्हणून संतापलेल्या इंद्राने त्याची निर्वसना करून तू गंधर्व होऊन मृत्यूलोकी भ्रमण करशील असा शाप दिला. ते ऐकून सुरोचन इंद्राची क्षमा मागून उशाप द्यावा म्हणून करुणा भाकू लागला. तेव्हा इंद्र म्हणाला, 12 वर्षांनी मिथिल नगरीचा राजा सत्यवर्मा याच्या मुलीशी तुझा विवाह होईल. तुला विक्रमादित्य नावाचा पुत्र होईल. त्याच्या मुखदर्शनाने तुझ्या शापाचे निरसन होऊन तू पुन्हा स्वर्गलोकी येशील. त्यानंतर स्वर्गातून पदच्युत झालेला सुरोचन मिथिलेजवळच्या रानात गाढव होऊन राहिला. त्या अरण्य शेजारील एका गावात कमठ नावाचा एक कुंभार राहत होता. एकदा त्याची गाढवे नेहमीप्रमाणे अरण्यात चरण्यासाठी गेली असताना त्या कल्पाबरोबर गंधर्व रूपातील सुरोचनही त्याच्या घरी गेला. काही दिवसांनी
विपन्नावस्था आल्यामुळे कमठाने हे नवीन गाढव आपल्यापाशी ठेवून बाकीची गाढवे विकून टाकली. एके दिवशी रात्री ते गाढव कमठाला उद्देशून म्हणाले, तू राजा सत्यवर्मा याची सुंदर मुलगी मला बायको करून दे. ते ऐकून कमठाने बाहेर जाऊन पाहिले तर तेथे कोणीच नव्हते. असे बरेचदा घडले तेव्हा आपण स्वतः सांगितल्याशिवाय याचा उलगडा होणार नाही असा विचार करून त्याने कमठाला हाक मारून सर्व वस्तुस्थिती सांगितली व राजकन्येशी माझा विवाह करून दे अशी विनंती केली. आपल्या गाढवाची ती विचित्र मागणी पाहून कमठास मोठे संकट पडले. ही गोष्ट राजाला कळली तर भलताच प्रसंग गुजरेल या भयापोटी त्याने आपल्या परिवारासह दुसऱ्या देशात जाण्याचे ठरविले. बांधलेल्या सामानाची बोचकी गाढवाच्या पाठीवर लादून तो वेशीवर आला तेव्हा तो पळून जात असावा असा तर्क करून पहारेकऱ्यांनी त्याला नगर सोडण्याचे कारण विचारले. कमठाकडे त्याचे उत्तर नव्हते. वस्तुस्थिती समजली तर भलते संकट ओढावेल म्हणून कमठ व त्याची पत्नी गप्पच राहिली. त्यामुळे पहारेकराचा संशय दुणावला. त्यांनी कमठाला राजा सत्यवर्माकडे नेले. त्याने त्याला अभय देऊन सत्य विचारले असता कमठाने त्याला सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून राजाही विचारात पडला. हे गंधर्व मनुष्यवाणीत बोलतो याचा अर्थ तो कोणीतरी शापभ्रष्ट दिव्य पुरुष असावा असा विचार करून त्याने त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले. तो कमठास म्हणाला, मी माझी कन्या त्याला देईल पण त्याने ही सारी मिथिला नगरी तांब्याची करून दाखवायची. ही गोष्ट कमठाने गंधर्वरूपी सुरोचनास सांगताच त्याने विश्वकर्म्याची प्रार्थना केली. त्याच्या विनंतीस मान देऊन विश्वकर्माने ती नगरी एका रात्रीत तांब्याची करून टाकली. ते नवल पाहून राजाला गंधर्वाचे सामर्थ्य कळले. त्याने आपली कन्या त्यालाच देण्याचा निर्णय घेतला व लोकनिंदा टाळण्यासाठी हा विपरीत व्यवहार गुप्तपणे उरकून कमठाला त्याच्या परिवारासह दूरच्या दुसऱ्या प्रांतात धाडायचे ठरवले. या सर्व गोष्टींची कमठाला कल्पना दिल्यानंतर सत्यवर्माने आपली मुलगी सत्यवती हिला सर्व वस्तुस्थिती समजावून या लग्नासाठी तिचा होकार मिळवला. रात्रीच्या वेळी सत्यवर्मा सत्यवतीला घेऊन कमठाच्या घरी गेला व त्या गंधर्व जमाताला माझ्या कन्येची नीट काळजी घ्या अशी विनंती केली. तेव्हा गंधर्व रूपातील सुरोचनाने त्याला आपले पूर्ववत सांगितले. ते ऐकून राजा समाधानाने घरी परतला आणि कमठाने सपरिवार अवंतीचा रस्ता धरला. इथे श्री नवनाथ कथासार अध्याय 25 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार अध्याय 26. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने गोहत्येचे दोष जाऊन शत्रुतुल्य मुले होणार नाहीत. श्री गणेशाय नमः. कमठ कुंभार स्वतःची पत्नी सत्यवती व गंधर्वरूपी सुरोचनासह अवंती नगरीस आला. त्याने तेथे एका कुंभाराकडे विराड केले. तो सत्यवतीचा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ करू लागला. एके दिवशी सत्यवतीने कमठाला आपल्या मनात पतीला भेटण्याची इच्छा असल्याचे सांगितले. ही गोष्ट कमठाने सुरोचनास सांगताच तो म्हणाला, सत्यवतीला ऋतुकाळ प्राप्त झाल्यावर मला सांगा. ऋतुकाळाच्या 4थ्या दिवशी मी माझ्या मूळ स्वरूपात प्रगट होऊन तिच्याशी राक्षस विवाह करील. ते ऐकून कमठास अत्यानंद झाला. त्याने ही शुभ वार्ता सत्यवतीला सांगितली. तेव्हा तिचाही आनंद गगनात माविना. तिच्या मनात आपला पती वास्तवास कसा आहे याची उत्कंठा वाढीस लागली. पुढे सत्यवतीस ऋतुकाळ आल्यावर 4थ्या दिवशी कमठाने सुरोचनास सत्यवतीला दर्शन देण्याची विनंती केली. तेव्हा त्याने गंधर्व रूप टाकून दिव्य तेजस्वी असे मूळ रूप धारण केले. ते पाहून कमठ चकित झाला आणि त्याला गंधर्व समजून जे कष्ट दिले त्याबद्दल त्याची क्षमा मागू लागला. सुरोचनाच्या मनात त्याच्याविषयी द्वेष नव्हताच, उलट कार्यसिद्धीसाठी मदत केली म्हणून आदरच होता. कमठाने त्याला घरात नेले. तिथे सुरोचनाने राक्षस विवाह करून सत्यवतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला. मग ती उभयता एकमेकांच्या प्रीतीत रममाण झाली आणि त्याच रात्री सत्यवती गर्भवती राहिली. त्या एकांतात सुरोचनाने सत्यवतीला त्याचा पूर्व वृत्तांत सांगितला व म्हणाला, आपल्या मिलनातून तुला धार्मिक, पराक्रमी, कीर्तिवान आणि शककर्ता पुत्र होईल. त्याच्या जन्माने मी तुझ्या ऋणातून मुक्त होईल आणि शापमुक्त होऊन गंधर्व लोकी प्रस्थान करील. त्यानंतर गंधर्व रूप धारण करून तो आपल्या जागी गेला. काही दिवसांनी कमठाच्या घरात गर्भवती कन्येला पाहून गावकऱ्यामध्ये चर्चेला उधाण आले. तेव्हा सत्यवती ही माझीच मुलगी असून मी तिला बाळंतपणासाठी माहेरी आणले आहे असे सांगून कमठाने त्या सर्वांची तोंडे बंद केली. यथावकाश सत्यवती प्रसूत झाली. तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्याचे विक्रम असे नाव ठेवले. बारशाच्या दिवशी रात्री सुरोचनाने गंधर्व रूप धारण करून मोठ्या अधीरतेने त्याचे मुख पाहिले आणि त्याच क्षणी तो शापमुक्त झाला. तेवढ्यात इंद्राने मातली या आपल्या सारथ्यास दिव्य विमान देऊन खाली पाठवले. मातलीने सुरोचनाची भेट घेऊन त्याला इंद्रलोकी चलण्याची विनंती केली. सुरोचनाने विक्रमाचे गोड कौतुक केले आणि रडणाऱ्या सत्यवतीचे सांत्वन करून तू माझे स्मरण करशील तेव्हा मी तुला दर्शन देईल असे वचन दिले. त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन तो मातली समवेत विमानात बसला आणि इंद्रलोकी निघून गेला. सुरोचनाने इंद्रलोकी प्रस्थान केल्यावर सत्यवतीने मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले आणि विक्रमाच्या संगोपनाकडे विशेष लक्ष देऊ लागली.
बाळ विक्रम अतिशय हुशार, चुणचुणीत व खेळण्याची आवड असलेला होता. तो स्वतः राजा होऊन लुटुपुटीची लढाई करायचा व जिंकून रुबाबात वावरायचा. त्याचे ते खेळ पाहून सत्यवतीला कोण आनंद व्हायचा. 16व्या वर्षापर्यंत तो क्षत्रियांना आवश्यक असलेली सर्व विद्यामध्ये पारंगत झाला. त्यावेळी त्याची हुशारी पाहून राजसेवकांनी राजाला सांगून त्याला ग्रामरक्षकाचे काम दिले. अशाच एका दिवशी पहाऱ्यानिमित्त परिसरात फेरफटका मारित असताना त्याने व्यापाऱ्यांच्या घोळक्यात असलेल्या भर्तरीचे शब्द ऐकले आणि उत्तरेकडून येणाऱ्या राक्षसाचा वध करण्यासाठी त्वरेने निघाला. पार्वतीच्या शापाने राक्षस झालेला तो चित्रमा गंधर्व यावेळी मात्र मनुष्य रूपाने प्रवास करीत होता. विक्रमाने त्याला गाठले व सावरण्याची कसलीही संधी न देता त्याचा वध केला. मरताना मानवरूप टाकून तो राक्षस झाला होता. विक्रमाने त्याच्या रक्ताने आपल्या कपाळावर एक टिळा लावला व एक वस्त्र त्याच्या रक्तात भिजवून घेतले. त्याचवेळी राक्षसरूपी चित्रमा गंधर्व शापमुक्त झाला आणि मूळ रूपात प्रकट होऊन विक्रमाचे आभार मानू लागला. त्याने विक्रमाला त्याची पूर्वकथा सांगितली आणि त्याला न्यावयास आलेल्या विमानात बसून स्वर्गलोकी गेला. विक्रमाने राक्षसाचे प्रेत तपासले तर त्याच्या मुठीत त्याला 3 चिंतामणी व एक अद्भुत असे रत्न अशी सर्व कामना पुरवणारी 4 रत्ने सापडली. याप्रमाणे भर्तरीच्या वचनाची प्रचिती येताच त्याच्या मनात भर्तरीविषयी प्रेमादर निर्माण झाला. तो कोणी दिव्य महात्मा आहे हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर तो सीमेवर गेला. राक्षसाच्या रक्ताचा टिळा तेथील नगर प्रवेशावर लावला आणि तेथून ज्या ठिकाणी ते व्यापारी उतरले होते त्या धर्मशाळेत जाऊन त्यांच्याशी गप्पा मारू लागला. गप्पांच्या ओघात व्यापाऱ्यांनी त्याला भर्तरीमुळे चोरांचा हल्ला परतणे कसे शक्य झाले ते सांगितले. तेव्हा विक्रमाने भर्तरीशी गप्पा मारून थोडी सलगी केली आणि तेथून जो निघाला तो थेट जकातदारापाशी गेला व म्हणाला, गावाबाहेरील धर्मशाळेत काही व्यापारी आले आहेत. त्यात भर्तरी म्हणून एक आहे. तो माझा धाकटा भाऊ असून व्यापाराच्या निमित्ताने भटकतो आहे. तुम्ही त्यांची जकात माफ करून त्या बदल्यात भर्तरीला मागून घ्या. तुम्ही त्याला अडकवले की मी त्याला घरी नेईल. या बदल्यात मी तुम्हाला तिप्पट जकात व बक्षीस देईल आणि आम्हा भावंडाची भेट घडवल्याबद्दल तुम्हालाही पुण्य लागेल. द्रव्यलोभाने त्या जकातदाराने विक्रमाचे म्हणणे मानले व धर्मशाळेतील व्यापाऱ्यांच्या प्रमुखाला एकांतात बोलावून जकात माफीच्या बदल्यात भर्तरीला काही दिवस आमच्याकडे राहू दे असे सांगितले. पुढाऱ्याने आपला फायदा डोळ्यासमोर ठेवून भर्तरीला जकातदाराकडे सोपवले आणि आपला माल विकून झाल्यावर ते व्यापारी आपल्या वाटेने निघून गेले. त्यानंतर विक्रमाने आपल्याकडील एक रत्न जकातदाराला दिले व पैशाचा भरणा केल्यावर हे घेऊन जाईल असा शब्द देऊन भर्तरीला घेऊन आपल्या घरी गेला. त्याने आपल्या आईला त्याच्या सर्व वैशिष्ट्यांची ओळख करून दिली आणि त्याला आपल्या घरीच ठेवून घेतले. इति श्री नवनाथ कथासार अध्याय 26 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार अध्याय 27. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने हरवलेली वस्तू परत मिळते, तसेच पूर्वीचा नाहीसा झालेला अधिकार तो सुद्धा परत मिळतो. श्री गणेशाय नमः. विक्रम आणि भर्तरी सख्या भावाप्रमाणे राहत असत. सत्यवतीही भर्तरीवर पुत्रवत प्रेम करीत होती. पुढे काही दिवसांनी विक्रमाने त्यालाही ग्रामरक्षकाचे काम मिळवून दिले. त्या काळी अवंतीवर शुभ विक्रम नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सुमेधावती नावाची एकुलती एक सुलक्षण कन्या होती. ती उपवर झाली तेव्हा राजाच्या मनात तिच्या विवाहाची चिंता उत्पन्न झाली. त्याने परंपरेप्रमाणे हत्तीच्या सोंडीत माळ देऊन त्याला समारंभपूर्वक नगरात फिरवायचे आणि तो ज्याच्या गळ्यात माळ घालेल त्यालाच आपली कन्या देऊन गादीवर बसवायचे असे ठरविले. पुढे शुभ दिवस व उत्तम मुहूर्त पाहून त्याने कन्येच्या शुभविवाहाची घोषणा केली. देशोदेशींच्या मान्यवरांना निमंत्रणे धाडली. नगरामध्ये उत्तम सजावट केली आणि एका भव्य हत्तीला उत्तम प्रकारे सजवून त्याच्या सोंडेत एक माळ दिली. सभामंडपात स्वयंवरासाठी आलेल्या मान्यवरांना अवलोकन करून तो हत्ती राजपथावरून चालत एका किल्ल्यापाशी गेला आणि तेथे पहाऱ्यावर असलेल्या विक्रमाच्या गळ्यात ती माळ घातली. तेव्हा सगळीकडे मंगलवाद्यांचा एकच गजर झाला. राजाने विक्रमाला सन्मानाने सभामंडपात आणले. तेथे परिचितांनी तो कुंभार असल्याचे सांगताच राजाचा विरस झाला. पण विक्रमाचे तेज, रूप, वागणे व त्याच्या भाग्याचा विचार करता तो कुंभार असल्याविषयी तो जरा साशंकच होता. त्याने प्रधानाकरवी कमठाला बोलवून त्याची चौकशी केली असता विक्रम सुरोचन गंधर्व व सत्यवर्माची कन्या सत्यवतीचा पुत्र असल्याचे कळताच त्याचा आनंद गगनात माविना. त्याने विक्रमाचा राज्याभिषेक व विवाह या दोन्ही मंगलप्रसंगी त्याचे आजोबा हजर असावेत म्हणून प्रधान व कमठास मिथिला नगरीस पाठवून त्यांना बोलावून घेतले. अवंतीस गेल्यावर सत्यवतीला व विक्रमाला भेटून सत्यवर्मास खूप आनंद झाला. मग एका शुभ मुहूर्तावर विक्रमास राज्याभिषेक करण्यात आला व त्यानंतर त्याने सुमेधावतीशी विवाह केला. या प्रसंगी सत्यवर्माने आपल्या नातवाला आपले राज्यच आनंद म्हणून दिले. अशा प्रकारे नगरवेशीवर पहारा देणारा विक्रम
दोन्ही राजांचा स्वामी झाला. भर्तरीमुळेच आपला भाग्योदय झाला म्हणून विक्रमाने त्याचा मोठा गौरव केला आणि त्याला युवराजपद दिले. ते दोघे परस्परांच्या विचाराने एकमताने राज्यकारभार पाहू लागले. त्यानंतर काही दिवसांनी शुभ विक्रमाचा प्रधान सुमती याच्या मनात आपली कन्या पिंगला हिचा विवाह भर्तरीशी करून द्यावा असा विचार आला. त्याने आपला मनोदय विक्रमाला कळवला. विक्रमाने भर्तरीशी बोलणे करून विवाहाला त्याचा होकार मिळवला आणि प्रधानास बोलावून मुहूर्त काढण्यास सांगितले. त्यावेळी त्याने भर्तरीविषयी विक्रम, कमट व सत्यवती यांच्याकडे चौकशी केली असता कोणीही त्याच्याविषयी समाधानकारक माहिती देऊ शकले नाही. तेव्हा त्याने भर्तरीलाच त्याचे पूर्ववृत्त विचारले. भर्तरीने त्याला प्रांजळपणे सर्व इतिवृत्त सांगितले, पण प्रधानाला ते खरे वाटेना. त्याने विवाहप्रसंगी आपला पिता सूर्य यास बोलावून घ्या अशी विनंती केली. तेव्हा भर्तरीने प्रसादाच्या अंगणात जाऊन सूर्याला तेथे येण्याचे आवाहन केले. त्यावेळी आपला पुत्र आपल्या भेटीची इच्छा बाळगून आहे हे कळता सूर्य त्याच्या सन्मुख प्रगट झाला आणि सर्व वृत्तांत जाणून घेतल्यावर प्रधानास म्हणाला, भर्तरी हा माझाच पुत्र आहे, त्याच्याविषयी शंका घेऊ नको. त्याला आपली कन्या दे, लग्न कार्य यशस्वी होईल. विवाहात वरपिता असावा ही तुझी इच्छा योग्य आहे, पण माझा ताप लोकांना सहन होणार नाही म्हणून आग्रह धरू नकोस. विवाहात विक्रमाचा पिता सुरोचन गंधर्व उपस्थित राहील. देवगण पुष्पवृष्टी करतील. ते ऐकून प्रधानाचा सर्व संशय फिटला. तो उत्साहात लग्नाच्या तयारीला लागला. त्या विवाहाच्या तिथीला सुरोचन गंधर्व स्वर्गातून खाली उतरला. त्याने सत्यवतीला भेटून विक्रमाला व सुमेधावतीला अनेक आशीर्वाद दिले. सुमती प्रधानाची भेट घेऊन त्याच्या भाग्याची प्रशंसा केली व भर्तरी हा द्रमुल नारायणाचा अवतार असल्याचे सांगितले. मग ठरलेल्या मुहूर्तावर विवाहबद्ध झाले. त्यावेळी वधूवरांना आशीर्वाद देताना स्वर्गस्थ देवांनी पुष्पवृष्टी केली. तो आनंदोत्सव 5 दिवस चालला. त्यानंतर महिनाभर तेथेच वास्तव्य करून त्यांनी सत्यवती, विक्रम व भर्तरीस आपल्या सहवासाचा आनंद देऊन सुरोचन आपल्या लोकी परतला. पिंगला सद्गुणी व सुंदर होती. भर्तरी तिच्या प्रेमपाशात इतका गुरफटला की तिच्याशिवाय त्याला क्षणभरही चैन पडत नसे. त्याला रात्रंदिवस तिच्याशिवाय काही सुचत नसे. आपल्या 1200 बायकांमध्ये तीच त्याला सर्वात प्रिय होती. अशा प्रकारे सुख उपभोग घेण्यात व प्रपंच करण्यात त्याचे अर्ध आयुष्य खर्ची पडले. ते पाहून सूर्याच्या मनात त्याच्या जन्मसार्थक्याविषयी मोठी चिंता उत्पन्न झाली. त्याने दत्तप्रभूंची भेट घेतली आणि भर्तरीच्या प्रपंच शक्तीविषयी सांगून त्यांना त्याचा उद्धार करण्याची विनंती केली. त्याचे म्हणणे मान्य करून दत्तप्रभूंनी त्याला निरोप दिला. त्यानंतर एके दिवशी भर्तरी व त्याचे सैन्य शिकारासाठी अरण्यात गेले असताना तहानेने व्याकुळ होऊन इतरस्त भटकू लागले. तेव्हा दत्तप्रभूंनी जवळच एक मायावी सरोवर उत्पन्न केले. तहानेने प्राणकंठाशी आलेला भर्तरी पाणी पिण्यासाठी तिथे गेला. तेव्हा दत्तात्रयांनी त्याला अडवले व म्हणाले, तू कोण? तुझे नाव काय? तुझे माता पिता व गुरु कोण आहेत? त्यांच्याविषयी न सांगता पाणी प्यायलास तर मरण येईल. भर्तरीने आपली माहिती सांगून अद्याप गुरु केला नसल्याचे सांगितले व त्यानेच मला अनुग्रह द्या अशी विनंती केली. दत्तप्रभूंनी त्याला 12 वर्ष तपश्चर्याचा संकल्प करायला सांगितले. त्यावर भर्तरी म्हणाला, माझी संसारातील कर्तव्य अजून बाकी आहेत. ती पूर्ण करण्यासाठी मला 12 वर्ष प्रपंच करण्याची अनुमती द्या. त्यानंतर प्रपंच त्याग करून मी तपश्चर्या करील. त्याला संमती देऊन दत्तप्रभूंनी त्याच्याकडून तसा संकल्प करविला. त्याला मंत्रोपदेश दिला आणि आपली ओळख सांगितली. तेव्हा ते दत्तप्रभू आहेत हे कळताच भर्तरीने त्यांना वंदन केले. तोच ते अदृश्य झाले. तेव्हा दृश्या व्याकुळ भर्तरीने आर्तधावा करताच प्रभूंनी कामधेनू व भोगावती नदीस तेथे पाचारण करून त्याच्या सर्व सैन्याची अन्न पाण्याची व्यवस्था केली. ते पाहून भर्तरीचे हृदय भरून आले. श्री गुरूंचे स्मरण करून तो अवंतीकडे निघाला. तेव्हा भोगावती व कामधेनू स्वस्थानी परतला. श्री नवनाथ कथासार अध्याय 27 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार अध्याय 28. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने गुणवान स्त्रीशी लग्न होईल व ती स्त्री अखंड सेवा करील. श्री गणेशाय नमः. श्री गुरु दत्तात्रेयाकडून अनुग्रह प्राप्त झाल्यावर त्यांच्याकडून 12 वर्षाची मुदत घेऊन भर्तरी सैन्यासह अवंतीस परतला. पिंगलेसह त्याचा प्रपंच पूर्ववत सुरू झाला. एके दिवशी रात्रीचे भोजन झाल्यावर तो पिंगलेच्या महालात गेला. तेथे ते दोघे एकमेकांशी प्रेमळ गोष्टी करू लागली. पिंगळा म्हणाली, महाराज, तुमचे माझ्यावरील निस्सीम प्रेम पाहून मला माझ्या भाग्याचा हेवा वाटतो. आपण दोघे एकमेकासाठीच जन्माला आलो आहोत. तुमच्या वाचून मी जगूच शकत नाही. मला मरण यायचेच असेल तर ते तुमच्या आधी यावे. तसे झाल्यास मी स्वतःला भाग्यवान समजेन. ते ऐकून भर्तरी म्हणाला, प्रिये, मरण कोणाच्या हातात आहे काय? जर तुझ्या आधी मला मरण आले तर तू काय करशील? ते ऐकून पिंगलेच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती म्हणाली, नाथ, दुर्दैवाने तसे झाले तर मी तुमच्यासह अग्नी प्रवेश करीन. त्यावर भर्तरी म्हणाला,
अगं, बोलणे आणि करणे यात जमीन आसमानचे अंतर असते. या जगात प्राणाहून प्रिय अशी कोणतीच गोष्ट नाही. तेव्हा गमजा करू नकोस. पिंगला म्हणाली, नाथ, उगीच कशाला सतीची परीक्षा घेता? मला वैधव्याचा कलंक कधीही लागू देणार नाही. त्यावर भर्तरीने कोणतेही भाष्य केले नाही. तिची युक्तीने परीक्षा घ्यावी असे ठरवून तो गप्प बसला. पुढे काही दिवसांनी भर्तरी शिकारीसाठी अरण्यात गेला असताना त्याला एकाएकी पिंगलेच्या वचनाची आठवण झाली. त्यावेळी तिच्या भाषणाचा खरेखोटेपणा पाहावा म्हणून त्याने एका मृगाला मारले. त्याच्या रक्तात आपली वस्त्रभूषणे विझवली. ती एका विश्वासू सेवकाकडे दिली व म्हणाला, तू अवंतीला जाऊन या वस्तू पिंगलेला दाखव आणि अरण्यात शिकार करताना वाघाने झडप घालून युवराजांचा प्राण घेतला असे सांग. हे काम गुप्तपणे झाले पाहिजे. भर्तरीच्या आज्ञेनुसार त्या सेवकाने पिंगलेची भेट घेऊन त्या रक्ताळलेल्या वस्तू तिला दाखवल्या आणि भर्तरीच्या निधनाची दुःखद वार्ता तिला सांगितली. ते ऐकून पिंगलेला मोठा धक्का बसला. ती मोठमोठ्याने आक्रोश करू लागली. तिचे रडणे ऐकून भर्तरीच्या इतर स्त्रियाही भयभीत झाल्या. पती निधनाने वृत्त ऐकून त्यांनीही एकच आकांत मांडला. हा हा म्हणता ही वार्ता सर्व नगरात पसरली आणि लोक शोकाकुल झाले. पिंगलेने स्वतःला सावरले आणि सहगमनाचा निर्धार करून सेवकांना चिता तयार करण्यास सांगितले. त्यानंतर भर्तरीचा मुकुट, त्याची वस्त्रे व आभूषणे परिधान करून तिने सतीचे वाण घेतले आणि आप्तजनासह स्मशानात जाऊन स्वतःला त्या धगधगत्या अग्निकुंडात झोकून दिले. दुखी प्रजाजन भडकलेल्या चितेला व जळणाऱ्या पिंगलेला नमस्कार करून जड पावलांनी नगराकडे परतले. ही घटना घडली तेव्हा राजा विक्रम, राजा शुभविक्रम, सुमती प्रधान आदी सर्व मान्यवर मंडळी मिथिला नगरीस राजा सत्यवर्माला भेटावयास गेली होती. त्यामुळे राजवाड्यात फक्त स्त्रियाच होत्या. त्यांचे पिंगलेच्या हट्टापुढे काही चालले नाही. तसेच पिंगलेस निरोप देऊन निघालेला सेवक चुकामुख होऊन अरण्यातच भटकत राहिला. त्यामुळे भर्तरीलाही नगरवृत्त कळले नाही. अशा प्रकारे केवळ अज्ञानामुळेच पिंगलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळच्या सुमारास मृगया आटोपती घेऊन भर्तरी आपल्या सैनिकासह नगराकडे निघाला. तेव्हा त्याच्या मनात एकसारखा पिंगलेचाच विचार घोळत होता. आपल्या निधनाच्या वार्तेने तिची काय अवस्था झाली असेल? तिने काही बरे वाईट तर करून घेतले नसेल ना? अशा नानाविध शंकाकुशंकांनी त्याचे हृदय धडधडू लागले. कधी एकटा जातो आणि पिंगलेला पाहतो असे त्याला होऊन गेले. विचाराच्या तंद्रीत तो नगरद्वारी आला. तेव्हा त्याला पाहून द्वाररक्षकांना आनंद झाला. त्यांनी त्या दिवसाचे नगरवृत्त त्याला सांगितले आणि शोकवेगाने व्याकुळ होऊन पिंगळा सती गेल्याची दुःखद बातमी त्याच्या कानावर घातली. त्या भयंकर वार्तेने भर्तरीच्या पायाखालची वाळू सरकली. दुःख झाल्यामुळे मोठ्याने रडत तो जीवाच्या आकांताने स्मशानाकडे धावला. तेथे पिंगलेची चिता पाहताच तोही प्राणत्याग करण्यासाठी चितेत उडी मारण्यास उद्युक्त झाला. पण त्याच्याबरोबरच्या मान्यवरांनी त्याची समजूत काढली व त्याचे सैन्य चितेला वेढा घालून बसले. त्यामुळे भर्तरी निराशेने सुस्कारा टाकू लागला. पिंगलेचे गुण आठवून रडू लागला. शोकामुळे त्याला वारंवार मूर्छा येऊ लागली. त्यावेळी तो सुखरूप असल्याचे कळताच त्याच्या स्त्रियांनी व नगरजनांनी स्मशानात जाऊन त्याचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. पिंगलेच्या चितेचे राखण करीत व अन्नपाणी वर्ज्य करून तो तेथेच राहिला. इकडे अवंतीचे वृत्त मिथिलेत कळताच तेथील मंडळींनाही मोठा धक्का बसला. सुमती प्रधानास रडू आवरेना. राजप्रसादात सर्वत्र शोकाकुळ पसरली. विक्रमादी सर्व मंडळी त्वरेने अवंतीस परतली. त्या सर्वांनी भर्तरीची हर प्रकारे समजूत काढली, पण व्यर्थ. शेवटी विक्रमानेच पिंगलेची उत्तरक्रिया केली. पण पिंगलेच्या शोकात मग्न झालेल्या भर्तरीने आपले स्थान सोडले नाही. आपल्या दुर्दैवाला दोष देत आणि पिंगलेच्या नावाचा उच्चार करीत तो आला दिवस घालू लागला. अशी 12 वर्ष लोटली. या सर्व क्लेशामुळे त्याचे शरीर कृश झाले. त्याची अवस्था पाहून सूर्याला राहवेना. पुत्रमोहाने व्यतीत होऊन तो दत्तात्रयाकडे गेला. त्याला भर्तरीची सद्यस्थिती सांगितली. त्यांनी अंतर्दृष्टीने सर्व प्रकार जाणला व सूर्याला धीर देत म्हणाले, आपण चिंता करू नका. माझा शिष्य मच्छिंद्र, याचा शिष्य गोरक्षनाथ याला मी त्याच्याकडे पाठवतो. तो त्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य तेच करील. ते ऐकून सूर्य समाधानाने स्वस्थानी गेले. इथे श्री नवनाथ कथासार अध्याय 28 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार अध्याय 29. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने क्षयरोग बरा होईल व तिन्ही प्रकारचे ताप निघून जातील. श्री गणेशाय नमः. श्री गुरु मच्छिंद्रनाथांना गर्भगिरीवर ठेवून गोरक्षनाथ त्यांच्यात अनुज्ञेने तीर्थयात्रा करीत हिंडू लागला. काही दिवसांनी तो गिरनार पर्वतावर गेला. तेथे दत्तप्रभूंची भेट घेतली. त्यांना आदराने वंदन केले आणि मच्छिंद्रनाथांचे कुशलवृत्त सांगितले. त्या भेटीत दत्तप्रभूंनी त्याला भर्तरीच्या जन्मापासूनची सर्व हकीकत सांगितली आणि त्याला शोकमुक्त करून नाथपंथात आणण्याची आज्ञा केली. त्या जबाबदारीचा स्वीकार करून गोरक्षाने त्यांचा निरोप घेतला आणि व्यानास्त्राच्या साह्याने अल्पावधीत अवंतीस जाऊन पोहोचला.
तेथील स्मशानामध्ये भर्तरीचा अस्थिपंजर देह आणि पत्नीसाठी चाललेली त्याची तडफड पाहून तोही हळहळला. त्याला शाब्दिक उपदेश करून काहीही साध्य होणार नाही हे लक्षात येऊन तो सरळ बाजारात गेला. तेथे एक मडके विकत घेतले. त्याच्यावर चित्रविचित्र रंगकाम करून ते चांगले चमकवले. त्याचे बाटली असे नाव ठेवले. ते सुशोभित मडके घेऊन तो पुन्हा स्मशानात गेला. तेथे भर्तरी समोर चालत असताना ठेच लागून खाली पडला. त्यामुळे मडके फुटले. ते पाहून गोरक्षाने हंबरडा फोडला. मडक्याचे तुकडे गोळा करीत गगनभेदी आक्रोश करू लागला. तेव्हा एका मडक्यासाठी चाललेला त्याचा शोक पाहून भर्तरीला हसू आले. तो म्हणाला, अरे गोसावड्या, त्या 1.5 दमडीच्या वस्तूसाठी एवढा शोक कशाला करतोस? मडकेच ते आज न उद्या फुटणारच. गोरक्ष म्हणाला, माझे दुःख तुला काय कळणार? ती बाटली माझे सर्वस्व होती. तू नाही का पिंगलेसाठी या मसनवाटीत झुरत बसला आहेस? जन्माला येणारा प्रत्येक जीव आज न उद्या मरणारच आहे, हे तुला माहीत असूनही शोक करतोस. भर्तरी म्हणाला, अरे मातीचे मडके आणि हाडामासाची स्त्री याची तुलना कशी करतोस? मी तुला 1000 मडके आणून देऊ शकतो. त्याप्रमाणे पिंगला परत येईल काय? गोरक्ष म्हणाला, का नाही? मी तुझ्यासमोर 1000 पिंगला उभ्या करू शकतो. यावर पैज लावतोस का बोल? भर्तरीचा त्यावर विश्वास बसला नाही. तो इरेला पेटला व म्हणाला, तू तसे करू शकलास तर मी माझे सर्व राज्य तुला देण्याचे वचन देतो. ते ऐकून गोरक्षाने कामिनी अस्त्राचा जप करून पिंगलेच्या नावाचे भस्म फेकताच स्वर्गातून लक्षावधी पिंगला खाली उतरल्या आणि भर्तरीला वेष्टून उभा राहिल्या. ते पाहून भर्तरी आश्चर्याने थक्क झाला. त्या दृश्यातील खरे खोटेपणा पाहण्यासाठी त्याने त्यांच्यातील काही जणींना संसारातील गुप्त गोष्टी विचारल्या. त्या पिंगलांनी त्याच्या सर्व प्रश्नाची अचूक उत्तरे दिली. तेव्हा एक पिंगला त्याला उपदेश करीत म्हणाली, नाथा, माझ्या दुःखाने व्यथित होऊन तुम्ही स्वतःला 12 वर्ष कष्टविलेत, पण त्यातून काय लाभ झाला? मी पतिव्रता धर्माचे पालन करून स्वहित साधले. तेव्हा तुम्ही अशाश्वताच्या मागे न लागता मोक्ष मार्गाचा अवलंब करून जीविताचे सार्थक करा. ते ऐकून भर्तरीचे डोळे उघडले. तो गोरक्षाच्या पाया पडण्यासाठी धावला, पण त्याला तसे करू न देता त्याने त्याचा हात धरला व म्हणाला, माझे गुरु मच्छिंद्रनाथ दत्तप्रभूंचे शिष्य आहेत आणि तुलाही त्यांनीच अनुग्रह दिला आहे, म्हणून गुरुचा गुरुबंधू या नात्याने तू माझा गुरुस्थानीच आहेस. आणि दुसऱ्या क्षणी त्याने भर्तरीला नमस्कार केला. त्यानंतर भर्तरीची परीक्षा घेण्यासाठी तो म्हणाला, आता तू काय करायचे ठरवले आहेस? मी तुझे अचाट योग सामर्थ्य पाहिले आणि माझा भवभ्रम गेला. आता संसार सुख नको आणि ते कष्टही नकोत. मी योगाभ्यास करीन, पण तत्पूर्वी श्री गुरु दत्तात्रयांची भेट घडून मला धन्य कर. तसे माझे राजवैभव स्वीकारून मला मोकळं कर. ते ऐकून गोरक्षाला परमसंतोष वाटला. मग भर्तरीच्या सांगण्यावरून गोरक्षाने सर्व पिंगला अदृश्य केल्या आणि त्यांच्या समवेत नगरात प्रवेशला. तेथे विक्रमांची भेट घेऊन सर्व वृत्तांत निवेदन केला आणि पुढील कार्यही सांगितले. तेव्हा विक्रमाने त्याला भर्तरीची प्रकृती पूर्ववत होईपर्यंत 6 महिने येथेच राहावे अशी विनंती केली. पण तेथील वास्तव्यात भर्तरीचे मन पालटेल तर मोठी पंचायत होईल असे सांगून गोरक्षाने त्याच्या प्रस्तावास नकार दिला. इकडे भर्तरी गोरक्षाबरोबर जाणार ही वार्ता राजवाड्यात पसरताच त्याच्या बायकाच्या आनंदावर विरजन पडले. त्या गोरक्षाच्या नावाने बोटे मोडू लागल्या. विक्रमाच्या आग्रहास्तव गोरक्ष 3 दिवस तेथे राहिला. 4थ्या दिवशी भर्तरीला घेऊन तो जाण्यास निघाला. तेव्हा विक्रमाने त्याची आनंदाने रवानगी केली. त्या प्रसंगी त्याच्या स्त्रियांनी खूप आक्रोश केला, पण कोणीही त्यांचे सात्वन केले नाही. काही अंतर गेल्यावर गोरक्ष त्याला म्हणाला, राजवैभव ही एक अद्भुत गोष्ट आहे. त्याच्या त्यागाने तुला अस्वस्थ वाटत असेल तर तू अजूनही माघार घेऊ शकतोस. त्यावर भर्तरी म्हणाला, मला संसाराचा पुरता वीट आला आहे, आता परत फिरणे नाही. तेव्हा त्याचा निश्चय पाहण्यासाठी गोरक्षाने त्याला जतीची दीक्षा दिली आणि आपली झोळी त्याच्याकडे सोपवून त्याच्या स्त्रियाकडे भिक्षेसाठी पाठवले. अलक निरंजन घोष करून तो अंतपुरात प्रवेश केला. तेव्हा त्याच्या स्त्रियांनी अनेक प्रकारे समजावून त्याला त्याच्या हेतूपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने क्रोधाने कुबडी उगारून त्यांना हाकलून दिले आणि गोरक्षाकडे परतला. ते पाहून गोरक्षाला त्याच्या संसारशक्ती नाहीशी झाल्याची खात्री पटली. त्याने मंत्रयोगाने भर्तरीचा अशक्तपणा घालवला आणि वायुवेगाने गिरनार पर्वत गाठला. तेथे दत्तप्रभूंची भेट घेऊन सर्व वृत्त सांगितले. दत्तप्रभूंनी त्या दोघांना मोठ्या प्रेमाने जवळ घेतले. इति श्री नवनाथ कथासार अध्याय 29 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार अध्याय 30. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने चोराची दृष्टी नाहीशी होईल. श्री गणेशाय नमः. गिरनार पर्वतावर 3 दिवस वास्तव्य करून गोरक्षाने दत्तप्रभूकडे जाण्याची परवानगी मागितली. तेव्हा त्यांनी गोरक्षाला मच्छिंद्रनाथांना घेऊन येण्याची आज्ञा केली. त्यानुसार तो गर्भगिरीकडे निघाला. गोरक्षाला निरोप दिल्यावर दत्तप्रभूंनी भर्तरीला नाथपंथाची दीक्षा देऊन निजकृपेने चिरंजीव केले. त्याला अनेक विद्या, कला व अस्त्रांचे ज्ञान दिले. त्यानंतर त्याला नाग अश्वस्थाकडे पाठविले.
तेथे मच्छिंद्राप्रमाणे कष्ट उपसून त्याने सर्व दैवते अनुकूल करून घेतली. मग दत्तात्रेयांनी त्याला बद्रिकाश्रमास तपश्चर्येस बसवले आणि गिरनार क्षेत्री परतून मच्छिंद्रनाथ येण्याची वाट पाहू लागले. गर्भगिरीवर गेलेल्या गोरक्षाने मच्छिंद्रनाथाला दत्तात्रेयांचा निरोप सांगितला. तेव्हा त्या सदिश्याच्या डोळ्यात पाणी तरळले. काही दिवसांनी ते उभयता गिरनारकडे निघाले. वैदर्भ देशातून जात असताना ते कौंडिन्यपुरास आले. तेथे नगरातून भिक्षेसाठी हिंडत असताना त्यांना एका चौकात हातपाय तुटलेल्या स्थितीत विवळत असलेला एक राजबिंडा तरुण दिसला. तो तेथील राजा शशांकर याचा पुत्र कृष्णागर होता आणि त्याच्या पित्यानेच त्याची अशी भयंकर अवस्था केली. त्या कृष्णगराचा पूर्व इतिहास असा. राजा शशांकर व त्याची पत्नी मंदाकिनी हे दाम्पत्य पोटी पुत्र संतान नसल्यामुळे नेहमी व्यथित असे. एके दिवशी शंकराची तीव्र आराधना करून पुत्रप्राप्ती होते का पाहावी या उद्देशाने शशांकराने सर्व कारभार मुख्यमंत्र्याकडे सोपविला आणि सपत्नीक रामेश्वराकडे निघाला. फिरत फिरत तो कृष्णा आणि तुंगभद्रेच्या संगमावर आला. त्या मुकामी रात्रीच्या वेळी भगवान शंकरांनी त्याला स्वप्नात दर्शन दिले व म्हणाले, मी पार्वतीसह येथे वास्तव्य करून आहे. तू येथेच राहून आमची नित्यपूजा कर. तुला येथेच पुत्रप्राप्ती होईल. ते ऐकून शशांकराला मोठा दिलासा मिळाला. दुसऱ्या दिवशी त्याने संगमावर शोध घेतला असता एका डोहात त्याला एक जुनाट शिवलिंग सापडले. त्याने त्याची यथाविधी प्राणप्रतिष्ठा केली, मंदिर बांधले, पुजाऱ्याची नेमणूक केली आणि हाच रामेश्वर आहे या श्रद्धेने त्या अपर्णापतीची सेवा करीत तिथेच राहिला. त्या स्थानाला लोक संगमेश्वर म्हणू लागले. त्या संगमापासून जवळच असलेल्या भद्रसंगम गावी मित्राचार्य व शरयू नावाचे एक ब्राह्मण दाम्पत्य राहत असे. त्यांनाही मुलबाळ नव्हते, म्हणून ती दोघेही संगमेश्वराची आराधना करू लागली. अशा प्रकारे शशांकर राजा आणि मित्राचार्य विप्र शिव आराधनेत कालाक्रमण करीत असताना तिकडे स्वर्गलोकी एक विलक्षण प्रकार घडला. एके दिवशी भगवान शंकर आपल्या गणपरिवारासह बसले असताना सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांनी सुरोचन अप्सरेला पाचारण केले. नृत्य करीत असताना शंकराचे दिव्य रूप पाहून तिच्या मनात त्याचा संग घडावा अशी कामवासना उद्भवली. त्यामुळे तिच्याकडून चुका होऊ लागल्या. तेव्हा तिची अवस्था जाणून शंकरांनी तिला थांबवले व म्हणाले, तुझ्या मनात भलतेच विचार आले आहेत, म्हणून स्वर्गभ्रष्ट होऊन तू भूलोकात जाशील आणि भद्रसंगम गावी मित्राचार्य व शरयू यांची कन्या म्हणून जन्म घेशील. तेव्हा सुरोचनेने त्यांची क्षमा मागून उशाप देण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, तेथे जन्म घेतल्यावर तू माझी आराधना कर. मी स्वतः प्रगट होऊन तुला स्पर्श करील, तेव्हा शापमुक्त होऊन तू पुन्हा स्वर्गात येशील. शिवशापानुसार त्या अप्सरेने मित्राचार्य व शरयू यांची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव कदंबा ठेवण्यात आले. ती अत्यंत सुंदर होती. ती उपवर होताच तिच्या पित्याने तिच्यासाठी वर शोधण्यास प्रारंभ केला. ही विप्रकन्या स्वतःच्या विवाहाविषयी तितकी उत्सुक नव्हती. ती नेहमी शिव आराधण्यात मग्न असे. एके दिवशी ती देवदर्शनासाठी शिवालयात गेली असताना भगवान शंकर तिच्यासाठी स्वतः प्रगट झाले. कदंबाला पाहून ते कामविवल झाले आणि तिला धरण्यासाठी पुढे सरसावले. भयभीत कदंबा तेथून पसार झाली तरी त्यांनी तिला गाठलेच. त्यांच्या स्पर्शाने सुरोचना अप्सरा शापमुक्त होऊन स्वर्गलोकी गेली. त्यावेळी त्यांचा जो वीर्यपात झाला ते वीर्य कृष्णेच्या पात्रात पडले. इकडे नदीस्नानास गेलेल्या शशांकराने अर्घ देण्यासाठी कृष्णेचे पाणी आपल्या उंजळीत घेतले. तेव्हा ते वीर्य त्याच्या हातात आले आणि मानवी देहाच्या स्पर्शाने त्या वीर्यापासून राजाच्या उंजळीत एक सुंदर बालक उत्पन्न झाले. ते पाहून शशांकर थक्क झाला. शिवाने अयोनी संभव पुत्र प्रसाद रूपाने दिला म्हणून त्यास आनंद झाला. त्याने घरी जाऊन ते बालक मंदाकिनीच्या हाती दिले. तेव्हा तिलाही वात्सल्याने पाना फुटला. मग राजा व राणी कौंडिन्यपुरास परतली. त्यांनी त्याचे कृष्णागर असे नाव ठेवले. पुढे कृष्णागर मोठा झाला तेव्हा तो इतका रूपवान होता की त्याला अनुरूप अशी कन्याच मिळेना. त्यामुळे त्याचा विवाह लांबणीवर पडला. याच सुमारास मंदाकिनी मरण पावली. त्यामुळे राजाला एकटेपणा असह्य झाला. त्याने चित्रकूटचा राजा भुजध्वज याची कन्या भुजावंती हिच्याशी लग्न केले. लग्नाच्या वेळी भुजावंती 13 वर्षाची तर कृष्णागर 17 वर्षाचा होता. राजाने तिच्यासाठी एकांतस्थानी एक महाल बांधला होता. आपल्याला एक सावत्र मुलगा आहे हे तिलाही माहीत होते, पण तिने त्याला पाहिले नव्हते. एके दिवशी शशांकर शिकारीला गेला असता ती महालात एकटीच होती. त्यावेळी कृष्णागर पटांगणात पतंग उडीत होता. त्याचे सौंदर्य पाहून भुजावंतीने दासीला पाठवून त्याला बोलावून घेतले आणि कामवासनेने प्रेरित होऊन त्याच्याकडे अंगसंग मागितला. ते ऐकून संतापलेल्या कृष्णागराने तिची कान उघडणी करून तेथून काढता पाय घेतला. त्यावेळी तो आपला सावत्र मुलगा आहे हे कळताच ती घाबरली. याचा बोबाटा झाल्यास काय होईल या विचारांनी तिच्या मनात हल्लकल्लोळ माजला. इति श्री नवनाथ कथासार अध्याय 30 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार
अध्याय 31. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाही. श्री गणेशाय नमः. विकारवश झालेल्या भुजावंतीचा तीव्र शब्दात धिक्कार करून कृष्णागर निघून गेला आणि भविष्यातील प्रसंगाच्या कटू कल्पनांनी ती जीव देण्याचा विचार करू लागली. तिने आपल्या विश्वासू दासीला प्राचारण करून घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला. तेव्हा तिला एक युक्ती सांगितली. ती म्हणाली, राणीसाहेब, तुम्हाला आत्मघात करण्याचे काहीच कारण नाही. आता मी सांगते तसे करा. महाराज आले तरी तुम्ही उठू नका, रुसून झोपून राहा, स्पुंदन करीत राहा. महाराज तुमच्याजवळ येतील तेव्हा तुम्ही रडून आकांत करा. ते तुम्हाला रडण्याचे कारण विचारतील तेव्हा तुम्ही सांगा, यापुढे तुमचा पुत्र तरी येथे राहील किंवा मी तरी. आज तुम्ही नाही असे पाहून तुमचा लाडका कृष्णगर वाईट हेतूने माझ्यापाशी आला. तो माझ्यावर अतिप्रसंग करू पाहत होता, पण मी त्याच्या वासनेला बळी पडले नाही. त्याला दूर ढकलून मी पळाले. तेव्हा मी दाद देत नाही असे पाहून त्याने आपले तोंड काळे केले. तुमच्या अनुपस्थितीत जर असे घडणार असेल तर जिवंत राहण्यापेक्षा मेलेले बरे. ते ऐकून संतापलेला राजा कसलाही विचार न करता कृष्णगराला जीवे मारील, मग तुम्ही निर्भयपणे सुखाने संसार कराल. भुजावंतीला ती युक्ती पटली. तिने अन्नपाणी व स्नान टाकले, अंगावरील राजशृंगार फेकून दिला आणि विरमुख होऊन सुवर्ण मंचकावर पडून राहिली. शिकारीहून परतल्यावर शशांकर राजा तडक भुजावंतीच्या महालात गेला. तेथे तिची अस्ताव्यस्त स्थिती पाहून त्याने तिची प्रेमाने विचारपूस केली. तेव्हा ती हमसून हमसून रडू लागली. राजाने तिचे अश्रू पुसले व रडण्याचे कारण विचारले. तेव्हा तिने दासीने पडविल्याप्रमाणे सर्व काही सांगितले. ते ऐकून संतापलेल्या राजाच्या डोळ्यात अंगार फुलला. त्याने सेवकांना कृष्णागराचे हातपाय तोडण्याची आज्ञा फरमावली. ते ऐकून सेवकांनाही वाईट वाटले. थोड्या वेळाने संताप कमी झाल्यावर राजसाहेब ही भयंकर शिक्षा रद्द करतील या आशेने ते काही वेळाने पुन्हा राजाकडे गेले व कृष्णागराचे काय करायचे ते विचारले. तेव्हा दिरंगाईबद्दल राजाने त्यांचीच खरडपट्टी काढली आणि शिक्षेची अंमलबजावणी भर चौकात ताबडतोब करण्यास सांगितले. त्यामुळे सेवकांचाही नाईलाज झाला. त्यांनी कृष्णागराला पकडून एका चौरंगावर बांधले आणि एका चौकात आणून त्याचे हातपाय तोडून टाकले. त्या घावांनी मरणप्राय वेदना होऊन कृष्णागड तडफडत करीत बेशुद्ध होऊन पडला. त्याचे हाल पाहून लोकांनाही अनिवार्य दुःख झाले. हळहळ व्यक्त करीत ते सर्व राजाला दूषणे देऊ लागली. गोरक्ष व मच्छिंद्र भिक्षा मागत हिंडत असताना त्यांनी ते दृश्य पाहिले. विकलांग कृष्णागराचे हाल पाहून त्यांचेही हृदय कळवळले. त्यांनी लोकांकडे चौकशी केली, पण कोणीही समाधानकारक खुलासा करू शकले नाही. तेव्हा मच्छिंद्रनाथाने अंतर्दृष्टीने अवलोकन केले असता सर्व प्रकार त्याच्या ध्यानात आला. तसेच हा राजपुत्र अवतारी पुरुष आहे हेही कळले. तेव्हा गोरक्ष मच्छिंद्रांना म्हणाला, आपण या कृष्णागराला राजाकडून मागून घेऊ. याला पथदीक्षा देऊन चौरंगी नाद करू आणि तो सामर्थ्यवान झाला की त्याच्याच हस्ते त्याचा अविचारी बाप व चांडाळीन सावतराई यांना धडा शिकू. मच्छिंद्राला त्याचा सल्ला पटला. मग ते दोघे राजवाड्यात गेले. शशांकराने त्यांचा योग्य तो सन्मान करून येण्याचे कारण विचारले. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, हे राजा, आज तुझ्या नगरात आम्ही एका मुलाला शिक्षा झालेली पाहिली. तो तुझा अपराधी आम्हाला दे. त्यावर शशांकर म्हणाला, पण त्याचा तुम्हाला काय उपयोग? उलट तुम्हालाच त्याची सेवा करावी लागेल. मच्छिंद्र म्हणाला, त्याची तू चिंता करू नकोस. त्याचे काय करायचे ते आम्ही पाहू. तू त्याला आमच्या स्वाधीन करणार आहेस की नाही तेवढे सांग. ते रोखठोक बोलणे ऐकून राजा ओरमला. त्याने नाथाच्या म्हणण्यास तात्काळ होकार दिला. राजाचा निरोप घेऊन ते दोघे उठले आणि तडक कृष्णागरापाशी आले. रक्ताने माखलेल्या चौरंगासह त्याला उचलले आणि आपल्या मुक्कामी परतले. तेथे चौरंगीचे हातपाय तळून काढले. त्यानंतर चौरंगीच्या जखमा बांधून त्याला थोडे खाऊ पिऊ घातले. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी कौंडिन्यपूर सोडले आणि मजल दर मजल करीत बद्रिकाश्रमास गेले. तेथे चौरंगीला शिवालयात ठेवून त्यांनी अरण्यात हिंडून एक गुप्त गुहा शोधून काढली. गोरक्षाने एक मोठी शिळा आणून तिची गुहेतच उंचावर स्थापना केली व अस्त्रबळाने गुहेत अंधार केला. मग त्या दोघांनी चौरंगीला गुहेत नेऊन ठेवले आणि शिळेकडे निर्देश करून त्याला म्हणाले, तुला या शिळेकडे पाहत तपानुष्ठान करावायचे आहे. तुझे तिच्याकडे दुर्लक्ष झाले तर क्षणार्धात कपाळमोक्ष होईल, म्हणून सतत सावध राहा. आता तुझा देहच आत्महिताचे परम साधन आहे. अशा प्रकारे चौरंगीला सर्व सूचना देऊन झाल्यावर गोरक्षाने त्याला मंत्रोपदेश केला. त्यानंतर काही फळे त्याच्या पुढ्यात ठेवली व म्हणाली, ही फळे खाऊन राहा. दिलेल्या मंत्राचा जप कर आणि शिळेवर लक्ष ठेवून प्राणरक्षण कर. तीर्थयात्रा आटपून आम्ही लवकरच येऊ. त्यानंतर त्यांनी गुहेच्या तोंडाशी एक प्रचंड दगड बसवला. एवढे झाल्यावर गोरक्षाने चामुंडेला आवाहन करून चौरंगीपुढे नित्य मधुर फळे ठेवत जा असे सांगितले.
त्यानंतर ते गुरुशिष्य गिरनारकडे रवाना झाले. इकडे नाथांच्या आज्ञेनुसार चामुंडा आपले कार्य करत राहिली, पण चौरंगीचे त्या फळाकडे लक्षच नसे. खाण्याच्या नादात दुर्लक्ष होऊन अनर्थ घडू नये म्हणून तो उपाशीपोटीच तपश्चर्या करू लागला. त्यामुळे कालांतराने त्याचा देह म्हणजे हाडांचा सांगडा उरला, पण शरीर काष्ठवत झाले. त्यावर वारूळ वाढले तरी त्याची तपश्चर्या चालूच होती. इति श्री नवनाथ कथासार अध्याय 31 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार अध्याय 32. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने तुमच्यावर आलेली सर्व गडांतर नाहीसे होतील व तुमचे आयुष्य वाढेल. श्री गणेशाय नमः. चौरंगीस तपश्चर्येत बसून मच्छिंद्र व गोरक्ष गिरनार पर्वतावर गेले. तेथे दत्तप्रभूंची भेट घेतली. त्यांना पाहून श्रीगुरूंना खूप आनंद झाला. त्यांनी त्या दोघांवरही प्रेमाचा वर्षाव केला. तेथील 6 महिन्याच्या मुक्कामात दत्तप्रभूच्या सहवासाने ते दोन्ही नाथ धन्य धन्य झाले. त्यानंतर अवतार कार्याच्या दृष्टीने दत्तप्रभूंचा निरोप घेऊन ते दोघे गुरुशिष्य पूर्ण तीर्थाटनास निघाले. मजल दरमजल करीत ते प्रयाग क्षेत्री आले. त्यावेळी तेथे त्रिविक्रम नावाचा धर्मशील, परोपकारी व प्रजाहितदक्ष राजा राज्य करीत होता. त्याची पत्नी रेवती ही सुद्धा महापतिव्रता होती. दुर्दैवाने त्या दंपतीस पुत्र संतान नव्हते. प्रयागात प्रवेश केल्यावर मच्छिंद्र व गोरक्ष यांना घरोघरी रडारड व राकांत चाललेला दिसला. ते पाहून चकित झालेल्या त्या दोघांनी नगरजनाकडे चौकशी केली असता राजाचे निधन झाल्याचे कळाले. त्या सर्वांचे दुःख पाहून राजाही तितकाच महान असला पाहिजे असा विचार करून मच्छिंद्राच्या मनातही त्याच्याविषयी आदर निर्माण झाला. त्या राजाला पुन्हा जिवंत करावे असा विचार करून त्याने अंतर्ज्ञानाने राजाची आयुष्य मर्यादा शोधून पाहिली, तर तो पूर्ण आयुष्य भोगून ब्रह्मरूप झाल्याचे कळले. तेव्हा नाईलाज होऊन तो गोरक्षासमवेत गावाबाहेरील अरण्यात गेला आणि तेथील एका शिवालयात थांबला. तेथून जवळ स्मशानभूमी होती. काही वेळाने राजाचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी तेथे आणण्यात आले. त्यावेळी शोकमग्न जनसमुदाय पाहून गोरक्षाला गहिवरून आले. राजाला जिवंत करण्याची विनंती त्याने मच्छिंद्राला केली. मच्छिंद्र म्हणाला, वत्सा, सांप्रत वस्तुस्थिती अशी आहे की माझेच काय, पण तुझेही सामर्थ्य इथे चालणार नाही. तेव्हा आपल्या गुरुनेच आपल्याला असमर्थ ठरवलेले पाहून गोरक्षाने चिडून या राजाला मी जिवंत करू शकलो नाही तर अग्निकाष्ठ भक्षण करील अशी घोर प्रतिज्ञा केली. ते ऐकून मच्छिंद्र म्हणाला, वत्सा, हे तू काय बोलून बसलास? हा राजा आधीच ब्रह्मस्वरूप झाला आहे, तो परतणे शक्य नाही. ते ऐकून गोरक्ष कचरला. अंतर्दृष्टीने पाहता त्यालाही ते सत्य असल्याचे कळून आले. तो निराश झाला आणि अग्नी प्रदीप्त करण्यासाठी लाकडे गोळा करू लागला. तेव्हा वड्यांसाठी डोळा देणारा गोरक्ष प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी अग्नीत उडी टाकायलाही मागे पुढे पाहणार नाही हे ओळखून मच्छिंद्राने त्याला थांबवले व म्हणाला, तुझे वचन खरी करण्यासाठी मी स्वतः त्या राजाच्या देहात प्रवेश करून 12 वर्ष राहील. त्या अवधीत तू माझ्या देहाचे जतन कर. त्यानंतर मी पूर्व देहात पुन्हा प्रवेश करीन. गोरक्षाने त्याला संमती देताच मच्छिंद्राने परकाया प्रवेश सिद्धीने स्वदेहाचा त्याग करून मृत राजाच्या देहात प्रवेश केला. त्यामुळे राजा तात्काळ उठून बसला. ते पाहून लोकांना आनंदाने जल्लोष केला. त्यांनी राजाचा एक सुवर्णपुतळा बनवून त्यावर सर्व प्रेत संस्कार केले. इकडे गोरक्षाने त्या शिवालयातील पुजारणीला विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली. तिला नाथांचा परोपकार पाहून मोठा संतोष वाटला. तिने त्याला एक गुप्त विवर दाखवले. ते सर्व दृष्टीने सुरक्षित आहे याची खात्री झाल्यावर गोरक्षाने मच्छिंद्राचा देह तेथे ठेवला आणि विवरद्वार व्यवस्थित बंद करून शिवालयात येऊन बसला. तिकडे त्रिविक्रमाच्या देहात प्रवेशलेल्या मच्छिंद्राने अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टी जाणून घेऊन सर्व कारभार इतका व्यवस्थित चालवला की प्रत्यक्ष रेवती राणीलाही त्याबद्दल शंका आली नाही. स्मशानाजवळील देवळात जाण्याचा राजाचा नित्याचा परिपाठ होता. त्यानुसार दुसऱ्या दिवशी मच्छिंद्रही तेथे गेला. गाभाऱ्यात गोरक्षाची भेट घेऊन त्याने आपले शरीर ठेवलेली जागा नीट समजावून घेतली. त्यानंतर दर्शनाचे निमित्त करून तो ती जागा सुरक्षित असल्याची रोज खात्री करून घेई. 3 महिन्यांनी त्याची संमती घेऊन गोरक्ष तीर्थभ्रमास निघून गेला. पुढे मच्छिंद्रापासून रेवतीला दिवस गेले. तिला एक तेजस्वी पुत्र झाला. त्याचे नाव धर्मनाथ असे ठेवण्यात आले. धर्मनाथ 5 वर्षाचा झाला तेव्हा राजा राणीने गावाबाहेरील देवळात शंकराची पूजा केली. त्यावेळी राणीने शंकराला मी सुवासीन असतानाच मला मरण यावे अशी प्रार्थना केली. ते ऐकून पुजारीण हसली. तिचे हसणे राणीला खटकले. तिने त्या पुजारणीला एकांतात नेले व अभयवचन देऊन हसण्याचे कारण विचारले. पुजारीण म्हणाली, राणीसाहेब, तुम्ही आधीच विधवा आहात, पण तरीही सुवासीन मरण मागितले म्हणून मला हसू आले. त्यानंतर तिने मच्छिंद्राच्या परकाया प्रवेशाची सर्व हकीकत तिला सांगितली आणि त्याचा देह ठेवलेली जागाही दाखवली. ते वृत्त ऐकून राणी अस्वस्थ झाली.
7 वर्षांनी राजाचा देह सोडून मच्छिंद्र परत त्या शरीरात गेला की मी पुन्हा विधवा होणार, तेव्हा तो देहच नष्ट करून टाकावा, म्हणजे मच्छिंद्राला राजाचा देह सोडून जायला आधारच मिळणार नाही, असा विचार करून ती महालात परतली. मग त्या दिवशी मध्यरात्री तिने आपल्या विश्वासू सेवकाकडून त्या गुप्त विवारातून मच्छिंद्राचा देह बाहेर काढला, त्याचे असंख्य तुकडे करून अरण्यात विखरून दिले आणि विवरद्वार पूर्ववत करून समाधानाने माघारी वळली. त्या भयंकर प्रकाराने माता पार्वती दचकून जागी झाली. तिने शंकराला जागृत करून रेवतीचे कृत्य सांगितले. ते ऐकून त्यांनाही मोठा धक्का बसला. मग त्यांच्या आज्ञेनुसार पार्वतीने यक्षिणीसह चामुंडांना मच्छिंद्र देहाचे तुकडे वेचून वीरभद्राकडे देण्यास सांगितले. त्याचप्रमाणे सर्व कार्य संपन्न करून त्या वीरभद्राकडे गेल्या व तो भग्न नाथदेह त्याच्याकडे सोपवित म्हणाल्या, ज्याने तुमची व आमची विटंबना केली त्या आपल्या वैऱ्याचा आज घात झाला आहे. हे त्याच्याच देहाचे तुकडे आहेत. ते नेण्यासाठी गोरक्ष आज न उद्या येथे येईल, तेव्हा सावध राहा. ते ऐकून सर्वांना आनंद झाला. वीरभद्राने त्या देहाच्या रक्षणासाठी कोट्यावधी शिवगण पहाऱ्यास ठेवले. इथे श्री नवनाथ कथासार अध्याय 32 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार अध्याय 33. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने धनुर्वात नावाचा आजार होणार नाही व जर तो झाला असेल तर बरा होईल. श्री गणेशाय नमः. मच्छिंद्रनाथाच्या अनुमतीने प्रयाग क्षेत्राहून निघालेला गोरक्ष नाना तीर्थाचे भ्रमण करीत गोदावरीच्या काठावर बसलेल्या भामा नगरास गेला. तहान भुकीने व्याकुळ होऊन तो एका शेतापाशी आला. तेथे माणिक नावाचा एक 10 वर्षाचा मुलगा काम करीत होता. मध्यान्हावेळी हातपाय धुवून तो एका झाडाखाली भोजनास बसला. गोरक्षाने तेथे जाऊन भिक्षा मागितली असता माणिकने स्वतःसाठी पत्रावळीवर वाढलेले सर्व अन्न त्याच्या स्वाधीन करून पाणी पिण्यासाठी गार पाण्याचे मडकेही दिले. गोरक्षाने ते सर्व खाऊन तृप्तीचा ढेकर दिला. त्यावेळी त्या लहानग्या कृषकपुत्राचे प्रेमळ आदरातिथ्य पाहून गोरक्षाला त्याच्यावर कृपाप्रसाद करावा असे वाटले. त्याने त्याला नाव विचारले असता तो म्हणाला, महाराज, आपले काम झाले ना, आता नावागावाची चौकशी कशाला? तुम्ही आपल्या वाटेने जा. ते विचित्र उत्तर ऐकून गोरक्षालाही मौज वाटली. तो म्हणाला, तू मला स्वतः न जेवता जे अन्न दिलेस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. तरी तुझी एखादी इच्छा सांग, मी ती नक्की पूर्ण करील. माणिक म्हणाला, तुम्ही पोटासाठी दारोदार हिंडता, तुम्ही मला काय देणार? त्यापेक्षा तुम्हीच काहीतरी मागून घ्या आणि रस्ता सुधारा. गोरक्षाने विचार केला. त्या विचाऱ्या अडवंगाला काय मागावे तेही कळत नाही, तेव्हा आपणच त्याचे कल्याण करावे. तो माणिकला म्हणाला, तुला मला काही द्यायचे असेल तर तुला जे करावेसे वाटेल ते न करण्याचे मला वचन दे. माणिकने त्याला तसे वचन दिले. ते ऐकून गोरक्ष हसत हसत निघून गेला. गोरक्ष गेल्यावर माणिकने शेतातील सामान डोक्यावर घेतले आणि घरी जाण्यास निघाला. तोच त्याला दिलेल्या वचनाची आठवण झाली आणि तो तसाच उभा राहिला. हळूहळू त्याचे मन निर्विषय होऊन त्याची समाधी लागली. वायुभक्षण करीत तो उभाच राहिला. त्यामुळे कालांतराने त्याचा देह कृश होऊन तो केवळ हाडांचा सांगडा उरला. माणिकला त्याच्याच वचनात गुंतवून गोरक्षाने मोठ्या कुबीने त्याला तपश्चर्येस लावले आणि बद्री केदाराचे दर्शन घेऊन तो त्वरेने चौरंगीच्या गुहेकडे गेला. तेथे त्याला चौरंगीचे सर्वांग वारुळाने वेष्टून टाकलेले असून अस्थिपंजर झालेल्या चौरंगी स्वतःला विसरून शिळेकडे दृष्टी लावून तपश्चर्या करीत असलेला दिसला. ते पाहून गोरक्ष हळहळला. त्याने त्याच्या अंगावरील वारुळ दूर केले. तेव्हा त्याला तपोबलाने नवीन हात पाय आलेले पाहून गोरक्षाला अत्यंत आनंद झाला. त्याच्या साधनेविषयी धन्यद्वार काढून त्याने त्याला सावध केले. गुहेबाहेर आणून त्याला कृपादृष्टीने पाहिले तेव्हा चौरंगीच्या अंगात पुन्हा बळ आले. गुरुदेव, मी आज सनात झालो असे म्हणून चौरंगीने त्याला वंदन केले. गोरक्षाने त्याच्या खाण्यापिण्याची चौकशी केली तेव्हा त्याने मला त्याबद्दल काहीच सांगता येणार नाही असे उत्तर दिले. ते ऐकून गोरक्षाने चामुंडेला विचारले असता ती म्हणाली, आपल्या आज्ञेनुसार मी रोज ताजी फळे आणून ठेवित होते, पण शिळीकडे लक्ष असल्याने चौरंगी त्यांच्याकडे कधीही ढुंकून पाहत नसे. आपले म्हणणे खरे असल्याचे दाखवण्यासाठी तिने गोरक्षाला त्या फळांचे ढिगही दाखवले. ते पाहून गोरक्षाला त्याच्याबद्दल अधिकच आदर वाटला. त्याने आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला ब्रह्मसनातन केले. त्याला बद्रिकाश्रम शिवालयात नेऊन त्याची व शंकराची प्रत्यक्ष भेट घडवली. त्यानंतरच्या 6 महिन्यात त्याला सर्व प्रकारच्या विद्या शिकवून देवताकडून वरदाने देवविली. मग चौरंगी व गोरक्ष कौंडिन्यपुरास गेले. तेथे गोरक्षाने चौरंगीला त्याच्यावर अत्याचार करणाऱ्या त्याच्या पित्यावर व शशांगरावर सूड उगवण्यास सांगितले. तेव्हा चौरंगीने वातास्त्राच्या साह्याने वादळ निर्माण करून त्याचे विस्तीर्ण उपवन उद्ध्वस्त केले आणि तेथे काम करणाऱ्या शेकडो माळ्यांना व रक्षकांना आकाशात भिरकावून खाली आदळले. हा प्रकार राजाला कळताच त्याने दूत धाडून त्वरेने चौकशी केली. तेव्हा दूतांनी त्याला उपवनाजवळील पानवाठ्यावर 2 महाप्रतापी
व तेजस्वी जती आढळल्याचे सांगितले. ते मच्छिंद्र व गोरक्ष असावेत असा विचार करून शशांकर त्यांना ससैन्य भेटावयास गेला. तेव्हा चौरंगीने त्या सर्वांनाच आकाशात उडून लावले. प्राणभयाने कासावीस झालेली ती मंडळी नाथाची प्रार्थना करू लागली. तेव्हा गोरक्षाच्या सूचनेवरून चौरंगीने परवस्त्राच्या साह्याने त्यांना खाली उतरविले. तेव्हा चौरंगी हा आपला पुत्र कृष्णागर असल्याचे कळताच राजाने त्याला हृदयाशी धरले आणि गोरक्षालाही वंदन केले. मग चौरंगीने त्याला राणी भुजावंतीचे पूर्व कारस्थान सांगताच त्याने घडलेल्या अपराधाबद्दल आपल्या पुत्राची क्षमा मागितली आणि त्या दोघांना सन्मानाने घरी नेले. तेथे भुजावंतीला पादत्राणाने मारून हाकलून दिले आणि त्या दोघांचे महिनाभर उत्तम आदरातिथ्य केले. त्याचा निरोप घेताच गोरक्षाने त्याला दुसरे लग्न करण्यास सांगितले आणि चौरंगीसह पुढील यात्रेस निघाला. सर्वप्रथम ते प्रयागास गेले. तेथे गोरक्षाने पुजारणीकडे मच्छिंद्र देहाच्या सुरक्षितेबद्दल विचारणे केले असता तिने त्याच्या चरणावर कोसळून ते गुह्य रेवती राणीकडे प्रकट केल्याचे सांगितले. ते ऐकून धक्का बसलेल्या गोरक्षाने विवर उघडून पाहिले तर आत देह दिसेना. त्याने पुजारणीला रेवती राणीकडे चौकशीसाठी पाठवले असता राणीने तिला त्या देहाचे असंख्य तुकडे करून अरण्यात विखरून टाकल्याचे सांगितले. सत्यप्रकार कळताच गोरक्षाने रेवतीला शासन करण्याचे ठरवले, पण ती गुरुपत्नी असल्यामुळे तो गप्प बसला. मग त्याने चौरंगीला स्वतःच्या देहरक्षणासाठी ठेवले आणि सूक्ष्म रूपाने सर्वत्र कसून शोध घेतला. तेव्हा मच्छिंद्राचा भग्नदेह कैलासावर कडेकोट पहाऱ्यात असलेला दिसला. त्यानंतर तो स्वदेहात परतला आणि सूर्यास पाचारण करून त्याला मच्छिंद्राच्या देहासाठी वीरभद्राकडे शिष्टासाठी पाठवले. पर वीरभद्राने त्याला दाद दिली नाही. सूर्य निराशाने माघारी वळताच तो सर्व शक्तीनिशी भूलोकी आला. त्याने त्या दोन्ही नाथांना युद्धाचे आव्हान दिले. मग उभयपक्षी एक महाभयंकर युद्ध सुरू झाले. त्या युद्धात गोरक्षाने संजीवनी मंत्राने सर्व महादानव उठविले. ते पाहून घाबरलेल्या देवांनी श्री विष्णूकडे धाव घेतली. त्यांनी शंकराला बोलावून घेतले आणि त्वरेने भूलोकी आले. त्यांनी गोरक्षाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकेना. तेव्हा त्यांनी चामुंडांना सांगून मच्छिंद्राचा भग्नदेह त्याच्या स्वाधीन केला. त्याने समाधान झालेल्या गोरक्षाने वाताकर्षण अस्त्राने वीरभद्रासह त्या सर्व महादैत्यांना गतप्राण केले आणि अग्नि अस्त्राने त्यांना भस्म करून टाकले. ते पाहून हरिहरांनीही त्याची स्तुती केली. इति श्री नवनाथ कथासार अध्याय 33 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार अध्याय 34. हा अध्याय सर्व कार्य सिद्धी करणारा आहे. त्यामुळे या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने सर्व कार्य सिद्धी होऊन यश मिळते. श्री गणेशाय नमः. गोरक्षाशी झालेल्या युद्धात आपला वरदपुत्र वीरभद्र जळून भस्म झाला हे पाहून शंकर शोक करू लागले. त्यांचे दुःख पाहून गोरक्षालाही वाईट वाटले. ज्या शंकरांनी बद्रिकाश्रमात आपली काळजी घेतली त्यांना असे दुःख देणे बरोबर नाही असा विचार करून त्याने शंकरांना वीरभद्राचे अस्थी आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी युद्धभूमीत संचार करून ज्या अस्थीतून शिव नामस्मरण ऐकू येत होते त्या गोळा करून गोरक्षापाशी आणल्या. गोरक्षाने त्यावर संजीवनीचा प्रयोग करून वीरभद्रा जिवंत केले. उठून उभा राहताच तो पुन्हा युद्धात सिद्ध झाला. तेव्हा शंकरांनी त्याला गप्प करून सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून वीरभद्राने गोरक्षाशी सख्य केले. तेव्हा वातचक्रात भ्रमण करणाऱ्या इतर शिवांगनांनाही खाली उतरून गोरक्षाने वीरभद्रासह त्या सर्वांना निरोप दिला. मच्छिंद्राच्या देहाची प्राप्ती झाल्यानंतर गोरक्षाने चौरंगीसह प्रयाग गाठले. तेथील शिवालयात वस्ती करून त्या शवाचे रक्षण करीत राहिला. एके दिवशी त्रिविक्रम राजा शिवालयात गेला असताना गोरक्षाने त्याला भेटून शवाविषयीची सर्व हकीकत सांगितली व पूर्व देहात प्रवेश करण्याची वेळ निकट आल्याची सूचना केली. तेव्हा धर्मनाथाचा राज्याभिषेक करून येतो असे सांगून तो निघून गेला. पुढे एका शुभ मुहूर्तावर धर्मनाथास राज्यावर बसून त्याने मोठा उत्सव केला. त्यानंतर एका महिन्याने मच्छिंद्राने त्रिविक्रमाचा देहाचा त्याग केला. ते वृत्त ऐकून गोरक्षाने संजीवनी प्रयोगाने अस्थि मांसाची रचना केली. अशा प्रकारे देह तयार होताच मच्छिंद्राने त्यात प्रवेश केला आणि तात्काळ उठून बसला. दहनविधीचे वेळी मच्छिंद्रास जिवंत पाहून रेवती राणी चकित झाली. धर्मनाथाला पितृवियोगाचे खूप दुःख झाले होते. तेव्हा राणीने सर्व इतिवृत्त सांगून त्याचे सांत्वन केले. त्याने मच्छिंद्राची भेट घेऊन त्याला गोरक्ष व चौरंगी यांच्यासह राजवाड्यात नेले. त्यांची वर्षभर उत्तम सेवा केली. निरोपाच्या वेळी मच्छिंद्राने धर्मनाथाला मी 12 वर्षांनी येईल आणि गोरक्षाकरवी तुला जोग दीक्षा देऊन बरोबर घेऊन जाईल असे सांगितले. धर्मनाथाचा निरोप घेऊन निघालेली ते तिन्ही नाथ तीर्थयात्रा करीत भामानगरास कृषकपुत्र माणिकला भेटाव्यास गेले. मार्गामध्ये गोरक्षाने मच्छिंद्राला माणिक भेटीचा गमतीदार प्रसंग सांगितला. ते जेव्हा त्याच्यापाशी गेले
तेव्हा डोक्यावर ओझे घेऊन उभा असलेला त्याचा अस्थिपंजर देह पाहून त्यांना धक्का बसला. गोरक्षाने त्याच्या तपश्चर्येबद्दल धन्योद्गार काढले. मग त्या तिघांनी त्याला तप पूर्ण करण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला ही नसती उचापती कशाला हवी? चला चालू लागा. ते ऐकून मच्छिंद्रास मौज वाटली. त्याने त्याला कौतुकाने अनेक प्रश्न विचारले, पण त्या आडमुठ्या पोराने त्याला वेडी वाकडी उत्तरे दिली. तेव्हा तो असा ताळ्यावर येणार नाही हे ओळखून गोरक्ष त्याच्याजवळ गेला व म्हणाला, महाराज, आपल्यासारखा महान योग्याचा माझ्यावर अनुग्रह झाला तर मी धन्य होईल. आपण माझे गुरु व्हा. त्यावर माणिकने उत्तर दिले, तू मला गुरु हो म्हणतोस, पण त्याच्यापेक्षा तू माझा गुरु का होत नाहीस? ते ऐकून गोरक्षाने त्याला तात्काळ मंत्रोपदेश केला. त्यामुळे तो ब्रह्मज्ञान झाला. त्याचे अज्ञानपटल दूर झाले. त्याने तपश्चर्या सोडून गोरक्षाचरणांना मिठी मारली. गोरक्षाने शक्तिमंत्राने त्यास सशक्त केले. मच्छिंद्राने त्याच्या स्वभावास अनुसरून त्याचे नाव अडबंग ठेवले. गोरक्षाकडून त्याला नाथदीक्षा देवविली. त्याला आपल्याबरोबर घेतले. प्रवासात त्याला सर्व विद्या शिकवल्या. याप्रमाणे सर्वत्र संचार करीत 12 वर्षांनी ते 4ही नाथ प्रयागास गेले. तेथे धर्मनाथाने प्रजेची उत्तम व्यवस्था ठेवली होती. उत्तम लौकिक मिळवला होता. रेवती राणीची तो मनपूर्वक सेवा करीत असे. त्याला एक पुत्र होता. त्याचे नाव त्रिविक्रम ठेवले होते. धर्मनाथाने त्या चौघांना आदिरातिथ्याने राजवाड्यात आणले. त्यांची अहोरात्र सेवा केली. पुढे मच्छिंद्राने त्याच्या मुलाला गादीवर बसवले आणि माघ शुद्ध तृतीयेला गोरक्षाकरवी त्याला योग दीक्षा घेऊन नाथपंथात सामील करून घेतले. अनुग्रह दिनी धर्मनाथाने जो महोत्सव केला त्यामुळे देवही संतुष्ट झाले. त्यांच्या विनंतीवरून गोरक्षाने धर्मनाथाच्या मुलाला दरवर्षी तसा उत्सव करण्यास सांगितले. त्यामुळे ती द्वितीया धर्मनाथ बीज म्हणून प्रख्यात झाली. त्यानंतर धर्मनाथास बरोबर घेऊन मच्छिंद्र, गोरक्ष, चौरंगी व अडबंग तीर्थयात्रेस निघाले. प्रवासात त्याला सर्व विद्यात पारंगत केले. बद्रिकाश्रमी भगवान शंकराचे दर्शन घडून त्याला तपश्चर्येत बसवले. त्याचे 12 वर्षाचे तप पूर्ण झाल्यावर 4ही नाथांनी देवांच्या उपस्थित मोठा सोहळा केला आणि ते पुन्हा संचारार्थ निघाले. पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून 88,000 ऋषी उत्पन्न झाले. त्यावेळी त्याचे थोडेसे वीर्य रेवा नदीच्या काठी पडले होते. कालांतराने चमत्नारायणाने त्यात संचार केला. तेव्हा त्या रीतीतच एक बालक उत्पन्न झाले. त्याचे रडणे ऐकून सहनसारकू नावाच्या एका कुणब्याने त्याला आपल्या घरी नेले. त्याचे रेवन असे नाव ठेवले. त्याचे उत्तम संगोपन केले. तो 12 वर्षाचा असताना एके दिवशी बैलांना चारण्यासाठी रानात गेला होता. योगायोगाने त्याच वाटेने दत्तप्रभू गिरणारकडे जात होते. अकस्मात रेवनचे बैल बुजले आणि जोरात पळू लागले. त्यावेळी त्यांना आवरण्यासाठी धावलेल्या रेवनाच्या धक्क्याने तो स्वतः आणि दत्तप्रभू असे दोघेही खाली पडले. त्या दत्तस्पर्शाने रेवनच्या मनावरील मायापटल दूर झाले आणि आपण चमत्नारायण असल्याचे ज्ञान त्याला झाले. त्याने दत्तचरणांना मिठी मारून अनुग्रह देण्याची विनंती केली. तेव्हा दत्तप्रभूंनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून फक्त एक सिद्धी दिली आणि ते पुढे निघाले. दत्तप्रभूंचे दर्शन आणि सिद्धीच्या लाभाने संतुष्ट झालेला रेवन बैलांना शोधून काढून शेताकडे निघाला. इथे श्री नवनाथ कथासार अध्याय 34 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार अध्याय 35. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने महासिद्धी मिळतील व 42 पुरुषांचा उद्धार होईल. श्री गणेशाय नमः. दत्तात्रय निघून गेल्यावर रेवन शेतावर जाऊन नांगर हाकू लागला. तेथे त्याने दत्तांनी सांगितलेल्या मंत्राचे गायन केले. तोच महिमा नावाची सिद्धी स्त्री रूपाने प्रगट झाली. तिने त्याला इच्छा विचारली. ते ऐकून रेवन चमकला. त्याला ही सिद्धी तुझी कोणतीही मनकामना पूर्ण करील हे दत्तात्रयाचे बोल आठवले आणि मोठाच आनंद झाला. त्याने तिला झाडाखालची धान्याची रास सोन्याची करून दाखवण्यास सांगितले. त्याचप्रमाणे तिने ती रास सोन्याची केली. ते पाहून रेवन आश्चर्यचकित झाला. त्याने तिला तू सतत माझ्याबरोबर राहा अशी विनंती केली. तेव्हा ती म्हणाली, मी तुझ्याबरोबर गुप्त रूपात राहून तुझे काम करीन, पण माझ्या दर्शनासाठी तू अडून बसू नको. ते मान्य करून रेवनने तिला धान्याची रास पूर्ववत करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला एवढी मोठी सिद्धी प्राप्त झाली असताना व्यर्थ काबाड कष्ट करण्यात काय अर्थ आहे असा विचार करून रेवन झोपून राहिला. ते पाहून त्याचा पिता सहनसारकू त्याला उठू लागला. तेव्हा तो म्हणाला, कष्ट करण्याचे दिवस आता राहिले नाहीत. ते ऐकून पित्याला राग आला. तो म्हणाला, श्रीमंती उतू जायला आपण काय सावकार लागून गेलो? रेवन म्हणाला, होय, आपण सावकारच आहोत. तुम्ही घरात जाऊन पहा. तेव्हा त्याच्या वेडेपणाला हसत सहनसारकू घरात गेला आणि धान्याऐवजी सोन्याच्या मोहरांची रास पाहून थक्कच झाला.
रेवन हा कोणीतरी अवतारी महात्मा आहे असे वाटून तो त्याचे उत्तम बडदास्त ठेवू लागला. रेवन ज्या गावी राहत होता ते बुंदलगाव हम रस्त्यावर असल्यामुळे तेथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा नेहमीच राबता असे. सिद्धी प्राप्त झाल्यावर रेवन गावात मुक्कामास राहणाऱ्या प्रवाशांना घरी बोलावून इच्छा भोजन व धनधान्य देऊ लागला. त्यामुळे रेवन सिद्ध अशी त्याची कीर्ती झाली आणि झुंडीच्या झुंडी त्याच्या घराकडे जाऊ लागल्या. एके दिवशी तीर्थाटनास निघालेल्या मच्छिंद्रनाथाचे बुंदल गावी आगमन झाले. तेथील मुक्कामी रेवनची प्रसिद्धी ऐकून त्याला मोठे नवल वाटले. त्याच्याबद्दल कुतूहलापोटी त्याने गावकऱ्याकडून त्याची सर्व हकीकत समजावून घेतली. मग त्याने अंतर्दृष्टीने अवलोकन केले असता रेवन हा चमस नारायणाचा अवतार असल्याचे समजून आले. पण त्याचा गुरु कोण हे मात्र कळाले नाही. तेव्हा तोही पशुपक्ष्यांना बोलावून त्यांना स्वहस्ते खाऊ घालू लागला. त्यांना अंग खांद्यावर खेळू लागला. या त्याच्या नित्यक्रमामुळे तोही प्रसिद्धीस आला. भयंकर पशूंनाही त्याच्या आज्ञेत वागताना पाहून लोकांना मोठे नवल वाटे. ते त्यालाही ईश्वरी अवतार मानू लागले. रेवनला जेव्हा मच्छिंद्राचा प्रताप समजला तेव्हा त्याला तो नरवीर कोण असावा हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा झाली. त्याने महिमा सिद्धीला प्रचारण करून आता तू पशुपक्ष्यांनाही माझ्या संपर्कात माझ्या आज्ञेत राहावे असे कर अशी विनंती केली. तेव्हा ती म्हणाली, केवळ अद्वेष्टा ब्रह्मज्ञ मनुष्यच असे करू शकतो. तुला ते सामर्थ्य प्राप्त करायचे असेल तर प्रथम तुला स्वतःलाच ब्रह्मस्वरूप व्हावे लागेल. ते येरागावळ्याचे काम नाही. त्यावर रेवन म्हणाला, तसे असेल तर तूच मला ब्रह्मोत्तर कर. सिद्धी म्हणाली, ते मला शक्य नाही. त्यासाठी तू तुझे गुरु दत्तात्रय यांना शरण जा. त्यांच्या कृपेने तू देवदेकावरही सत्ता गाजवशील. सिद्धीच्या बोलण्याचा रेवनवर जबरदस्त परिणाम झाला. आता ब्रह्मस्वरूप व्हायचे असा निश्चय करून त्याने घरदार सोडले आणि अरण्यात पूर्वी ज्या ठिकाणी त्याची व दत्तप्रभूची भेट झाली होती त्या ठिकाणी जाऊन अन्नोद्योग वर्ज्य करून तपश्चर्या करू लागला. दत्तविराहाने तो अक्षरक्ष व्याकुळ झाला होता. अल्पावधीतच त्याच्या शरीरातील रक्तमासाचा क्षय होऊन तो काष्ठवत दिसू लागला. त्याच्याबद्दलची हकीकत ऐकून मच्छिंद्राला समाधान वाटले. पण त्याचा गुरु कोण हा प्रश्न अनुत्तरित होता. त्यासाठी त्याने अष्टसिद्धींना प्राचारण करून तुमच्यापैकी कोणती सिद्धी कोणाच्या आदेशावरून रेवनला वश आहे अशी पुच्छा केली. तेव्हा महिमा सिद्धीने मी दत्तप्रभूच्या सांगण्यावरून रेवन सिद्धीची सेवा करीत आहे असे सांगितले. तेव्हा तो आपला गुरुबंधू असून त्याला मदत करणे आपले कर्तव्य आहे असा विचार करून मच्छिंद्र दत्तप्रभूंना भेटण्यासाठी गिरनार पर्वतावर गेला. त्यांना रेवनविषयक सर्व वृत्तांत सांगितला आणि त्याच्यावर कृपा करण्याची विनंती केली. तेव्हा दत्तप्रभू मच्छिंद्रासह रेवनपाशी प्रकट झाले. आपल्या भेटीसाठी त्याने करून घेतलेली अवस्था पाहून त्यांचे हृदय गलबलले. त्यांनी त्याला हृदयाशी धरले, त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले आणि मंत्रोपदेश करून सनात केले. त्यामुळे त्यास ब्रह्मज्ञानाचा बोध झाला. त्याने श्रीगुरूंना अत्य आदराने वंदन केले. मग दत्तप्रभूंनी त्याच्या ठाई वज्रासमान शक्ती प्रेरून त्यास बलवान केले आणि त्याला बरोबर घेऊन ते मुक्कामी परतले. गिरनार पर्वतावर त्याच्याकडून सर्व अभ्यास करून घेऊन त्याला सर्व सामर्थ्य केले. नाथ दीक्षा दिली. देवताकडून आशीर्वाद देवविले. त्याच्या विद्याप्राप्तीच्या निमित्ताने मावंदे केली आणि लोकोद्धारासाठी त्यास तीर्थयात्रेस पाठवले. श्री गुरूंच्या आज्ञेने तीर्थाटनास निघालेला रेवननाथ विविध क्षेत्रांची भ्रमंती करीत पुढे मान देशातील विटे गावी गेला. तेथे सरस्वती नावाच्या एका ब्राह्मणाकडे रात्री मुक्काम केला. त्या ब्राह्मणाचे नशीब इतके खोटे होते की त्याचे 6 पुत्र जन्मल्यानंतर केवळ 7-8 दिवसातच मरण पावले. रेवन तेथे गेला तेव्हा त्यांचा 7वा पुत्र जन्म होऊन 12 दिवस झाले आणि त्या दिवशीच त्याचे थाटात बारसे करण्यात आले होते. त्या रात्री तो ब्राह्मण रेवनाचे पाय चेपीत बसला असताना त्याचा तो मुलगाही मरण पावला. पण अतिथीची झोपमोड होऊ नये म्हणून तो व त्याची पत्नी जान्हवी यांनी हुंदकाही प्रकट होऊ दिला नाही. सकाळी रेवणनाथाला जाग आली तेव्हा सरस्वतीने त्याला आपले मूल गेल्याचे सांगून आपल्या दुर्दैवाची करुण कहाणी ऐकवली. ते ऐकून नाथालाही त्याची दया आली. त्याने त्या ब्राह्मणाला 3 दिवस शवाचे रक्षण करायला सांगितले आणि त्वरेने यमलोकी गेला. तेथे यमाची भेट घेऊन त्याच्याकडे सरस्वतीच्या 7ही पुत्रांची मागणी केली. त्यामुळे यमधर्मास संकट पडले. त्याने नाथाला शंकराकडे जाऊन कार्यसिद्धी करावी अशी विनंती केली. त्याचे म्हणणे मान्य करून रेवणनाथ कैलासाकडे निघाला. इथे श्री नवनाथ कथासार अध्याय 35 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार अध्याय 36. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल. श्री गणेशाय नमः. यमधर्माकडून निघालेला रेवणनाथ कैलासास गेला. तेथील महाद्वारावरील शिवगणांनी त्याची चौकशी केली असता तो म्हणाला, मी रेवणनाथ, तुमच्या स्वामीने एका ब्राह्मणपुत्राचा पुत्र चोरून आणला आहे. त्या चोरट्याला शासन करून त्या मुलाला नेण्यासाठी मी आलो आहे. ते ऐकून द्वारपालांनी
तुझा गुरु कोणीतरी गंधर्व असला पाहिजे असे म्हणून त्याची हेटाळणी केली. ते ऐकून चवताळलेल्या नाथाने, माझा गुरु कोण तेच मी तुम्हाला दाखवतो, आता पहाच माझा पराक्रम असे म्हणून स्पर्शास्त्राच्या साह्याने तेथील रुद्रगणांना जमिनीला खेळवून टाकले. हे वृत्त कळताच शंकरांनी अष्टभैरवांना त्याच्या समाचारासाठी पाठविले. रेवणने त्यांच्यावरही स्पर्शास्त्र सोडले. भैरवांनी त्याला जुमानले नाही. त्याचे गण मात्र चिकटून बसले. मग भैरवांनी नाथावर महाभयंकर अस्त्रे सोडली, पण त्या सर्वाचा बिमोड करून त्या पराक्रमी दत्त शिष्याने त्या भैरवांना पुरते जर्जर करून सोडले. ते वर्तमान ऐकून संतापलेले भगवान शंकर शस्त्रसज्ज होऊन स्वतः त्याच्यावर धावले. तेव्हा युद्ध करून वेळ आणि शक्ती वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही असा विचार करून नाथाने त्यांच्यावर वाताकर्षण प्रयोग केला. त्या अस्त्रशक्तीमुळे शिवगण, अष्टभैरव व शिव नंदीसह मूर्छित पडले. अंतरिक्षातून भ्रमण करणाऱ्या गंधर्वांनी तो प्रकार पाहिला आणि भयभीत होऊन भगवान विष्णूकडे जाऊन सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून श्रीविष्णू त्वरेने नाथापाशी आले आणि त्याला शांत करून रागवण्याचे कारण विचारले. त्याच्याकडून सर्व वृत्तांत जाणून घेतल्यावर श्रीविष्णूंनी त्याची समजूत काढली व म्हणाले, नाथा, सरस्वती विप्राचे ते 7ही पुत्र जीवदशेमध्ये माझ्याकडेच आहेत. ते मी तुला देतो, पण त्यांच्या देहनिर्मितीचे कार्य तुलाच करावे लागेल. ते मान्य करून नाथाने वातप्रेरक अस्त्राने सर्वांना सावध केले आणि विभक्तास्त्राने शिवगणांना मुक्त केले. त्यानंतर विष्णूने दिलेले ते 7ही प्राण घेऊन तो सरस्वती ब्राह्मणाच्या घरी गेला. तेथे त्याच्याकडून त्याच्या मृतपुत्राच्या देहाचा मेणासारखा मऊ लगदा करून घेतला. त्यापासून 7 लहान पुतळे तयार केले आणि संजीवनीचा प्रयोग करून ते 7ही प्राण त्यामध्ये घातले. त्यामुळे ती 7ही बालके जिवंत झाली. ते पाहून सरस्वती व जान्हवीचा आनंद गगनात मावेना. त्यांनी कृतज्ञतेने नाथाला वंदन केले. 12व्या दिवशी त्या सर्वांचे थाटात बारसे करण्यात आले. पुढे त्या 7ही भावांना नाथाने अनुग्रह दिला. कालांतराने विटे गाव हेच रेवणनाथाचे कार्यक्षेत्र झाले. पूर्वी सरस्वतीविषयी ब्रह्मदेवाच्या मनात कामभाव निर्माण होऊन त्याचा वीर्यपात झाला. ते वीर्य एका सर्पिणीच्या मस्तकावर पडले. भक्ष्य समजून तिने ते गिळले. त्यापासून तिला गर्भ राहिला. त्यात आर्वीहोत्र नारायणाने संचार केला. ही गोष्ट जनमेजयाच्या सर्पसत्रात गुंतलेल्या आस्तिक मुनींच्या लक्षात आली. तेव्हा तिचे प्राणरक्षण करण्यासाठी त्यांनी तिला एका वटवृक्षाच्या ढोलीत लपवले आणि त्याभोवती वज्रास्त्राची योजना करून ते हस्तिनापुरास परतले. तेथे ऋषींची गुप्त बैठक घेऊन वटवृक्षातील सर्पिणीचा वृत्तांत सांगून तिला मारू नये अशी विनंती केली. कालांतराने पद्मिनी नामक त्या सर्पिणीने एक अंडे घातले आणि तक्षकाची ती कन्या पाताळात निघून गेली. त्या अंड्यातून एक तेजस्वी बालक जन्मला. त्याचे रडणे ऐकून पत्रावळींसाठी वडाची पाने नेण्यास आलेला कोशधर्म नावाचा ब्राह्मण इकडे तिकडे पाहू लागला. तेवढ्यात स्वर्गस्थ देवांनी आकाशवाणी केली, या वडाच्या ढोलीत दिव्य बालकास तू घरी ने. तो आर्वीहोत्र नारायणाचा अवतार आहे. त्याचे संगोपन कर. त्याचे वटसिद्ध नागनाथ असे नाव ठेव. त्याच्यामुळे तुझी गरिबी जाऊन तुला ऐश्वर्य प्राप्त होईल. त्यानंतर त्यांनी बाणाने तो वटवृक्ष मोडून खाली पाडला. त्यामुळे त्याच्या पोकळीतील बालक ब्राह्मणाच्या दृष्टीस पडले. कोशधर्म्याने त्याला उचलून आपल्या घरी नेले. त्याला आपल्या पत्नीकडे सुरादेवीकडे दिले. त्याचा समग्र वृत्तांत सांगितला. त्यामुळे तिच्याही मनात वात्सल्यभाव निर्माण होऊन त्यांनी त्याला पाळण्यात घालून त्याचे वटसिद्ध नागनाथ असे नाव ठेवले. 7व्या वर्ष त्याची मुंज केली. एके दिवशी नागनाथ काशी विश्वेश्वराच्या देवळासमोर आपल्या सवंगड्यासमवेत लुटुपुटीच्या मेजवानीचा खेळ खेळत होता. मुलांना लटकाचा आग्रह करून वाढत होता. ती मुलेही पुरेपुरे मनत खोट्या ढेकरा देत होती. जवळच उभे असलेले दत्तप्रभू ती गंमत पाहत होते. बालरूप घेऊन तेही त्यांच्यापाशी गेले व अतिथीला भोजन द्या असे म्हणाले. तेव्हा मुले त्यांना हुसकावून लावू लागली, पण नागनाथाने त्यांची समजूत काढून त्या अतिथीला सन्मानाने खाली बसविले. त्याला खोटी खोटी आंघोळ घातली, त्याची पूजा केली व जेवायलाही घातले. त्या उपचारांनी संतुष्ट झालेल्या दत्तप्रभूंनी अंतर्ज्ञानाने तो आर्वीहोत्र नारायण असल्याचे जाणले. त्यांनी त्याला तू मनात आणशील तो पदार्थ उत्पन्न होईल. तो पदार्थ सवंगड्यांना खाऊ घाल, पण स्वतः खाऊ नकोस असे सांगून एक मंत्र दिला आणि निघून गेले. त्या सिद्धीने तो आपल्या मित्रांना रोज पक्वान्ने खाऊ घालू लागला. त्यामुळे मुले घरी जेवण करीनाशी झाली. याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी जे सांगितले ते ऐकून त्या मुलांच्या पालकांना मोठे नवल वाटले. या प्रकाराची प्रत्यक्ष शहानिशा करून त्या पालकांनी तो अद्भुत प्रकार कोशधर्म्यास सांगितला. या संदर्भात त्याने नागनाथाला विचारले असता त्याने घाटावर घडलेला सर्व वृत्तांत सांगितला.
तो एकूण कोशधर्माला आपल्या मुलावर दत्तप्रभूंची कृपा झाल्याचे लक्षात आले. मग त्यानेही अतिथीपूजनाचा नियम केला. येईल त्याला नागनाथाकडून भोजन देऊ लागला. काही दिवसांनी नागनाथाला दत्त दर्शनाची उत्कंठा लागली. त्याने त्यांच्या दिनचर्येविषयी जाणून घेतले. ते कोल्हापुराशिवाय कुठेही भिक्षा मागत नाहीत हे कळताच तेथे गावभोजन घातल्यास कोणीही घरी अन्न शिजणार नाही. मग त्यांना अन्नछत्राच्या ठिकाणी यावेच लागेल. माझ्याप्रमाणे तेही सिद्धान्न खाणार नाहीत. हीच त्यांची ओळखण्याची खूण आहे असे विचार करून तो कोल्हापुरास गेला. तेथे एका पुजाऱ्याला गावजेवण घालण्याचा आपला संकल्प सांगितला आणि त्याच्याकडून होकार मिळताच सिद्धी सामर्थ्यावर सर्व सिद्धता करून ठेवली. इथे श्री नवनाथ कथासार अध्याय 36 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार अध्याय 37. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने दुःशीलपणा नाहीसा होतो आणि विद्या प्राप्त होते. श्री गणेशाय नमः. अन्नछत्राला लागणारी सर्व सामग्री सिद्ध झाल्यावर नागनाथाने पुजाऱ्याला सांगून कोल्हापुरातील सर्वच लोकांना दररोज 2 वेळ भोजनास येण्याचे निमंत्रण देणारी दवंडी पिटली. मोठाले मंडप उभारण्यात आले आणि एका शुभमुहूर्तावर अन्नछत्रास सुरुवात झाली. 18 पगड जातीचे लोक भूक लागेल तेव्हा तेथे येऊ लागले आणि आपल्याला हवे तेवढे अन्न घरी नेऊ लागले. कोणी कोरडा शिधा नेऊन आपली घरे भरू लागली. त्यामुळे गावात चूल पेटेनाशी झाली. या प्रकारामुळे दत्तप्रभूंची पंचायत झाली. लोक त्यांनाही अन्नछत्रात जाण्याचा सल्ला देऊ लागले. त्यानुसार त्यांनी तेथे जाऊन तपास केला असता हे सर्व अन्न सिद्धीच्या योग्य तयार होत असल्याचे आणि आपण काशी क्षेत्रात ज्या मुलाला ही सिद्धी दिली होती त्यानेच हे अन्नछत्र आपल्याच दर्शनाच्या हेतूने चालविले आहे हे त्यांच्या लक्षात आले. ते अन्न खायचे नाही म्हणून ते माघारी वळले. लोकांनी त्यांना जेवून जाण्याचा खूप आग्रह केला पण ते थांबले नाहीत. कोरडी भिक्षा मागून त्यांनी काशी क्षेत्रात जाऊन भोजन केले. हा क्रम महिनाभर चालला. तेव्हा प्रयत्नांना यश येत नाही हे लक्षात येताच नागनाथाने लोकांना येथे कोणी ठरवून येत नसेल तर मला कळवा असे सांगितले. त्यावर लोकांनी उत्तर दिले, महाराज, एक भिक्षुक नियमितपणे गावात हिंडतो, कोरडी भिक्षा मागतो पण येथे फिरकत नाही. ते ऐकून नागनाथ विचारात पडला. त्याने 50-50 माणसांना विश्वासात घेतले. त्यांना आपल्याकडील सिद्ध धान्य दिले व त्या भिक्षुकाने या भिक्षेलाही नकार दिल्यास मला ताबडतोब कळवा अशी विनंती केली. त्याच्या शब्दाला मान देऊन ती मंडळी स्वगृही गेली आणि तो भिक्षेकरी येण्याची वाट पाहू लागली. दुसऱ्या दिवशी श्रीगुरु नित्याप्रमाणे गावात हिंडू लागले. तशी गावातील मंडळी त्यांना नाथाकडील अन्नाचीच भिक्षा घालू लागली. पण ती सिद्धिभिक्षा आहे हे कळताच दत्तात्रेय ती घेईनात. ते पाहून मंडळीने नागनाथाकडे तसा निरोप धाडला. तेव्हा तो त्वरेने धावला आणि अनन्य भावाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणाला, आई, या पाठशाला कशी विसरलीस? तुझ्या वाचून मी अनाथ आधारीन झालो आहे. गेली 20 वर्ष तुझ्या भेटीसाठी तळमळतो आहे, तरीही तुला माझी दया का आली नाही? माझ्या हृदयातील ही तगमग तुझ्या कृपा वर्षवाशिवाय शांत होणार नाही. त्यावेळी त्यांच्या अश्रूंनी श्रीगुरुचरणावर जणू अभिषेक केला. तेव्हा नागनाथाची भावभक्ती पाहून श्रीगुरूचे अंतःकरण द्रवले. त्यांनी त्याला हृदयाशी धरले, प्रेमाने थोपटले आणि अश्रू पुसून त्याचे सांत्वन केले. मग त्यास एकांत स्थानी नेले. त्याच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून मंत्रोपदेश केला. त्यामुळे तो ब्रह्मपरायण झाला. त्यानंतर त्याला समवेत घेऊन श्रीगुरु प्रथम काशीला व त्यानंतर बद्रिकाश्रमास गेले. तेथील शिवालयात जाऊन नागनाथाला शंकराचे दर्शन घडविले. तेथील वास्तव्यात श्रीगुरूंनी त्याला सर्व विद्या शिकवल्या. नाग अश्वस्थावरील सर्व देवताकडून वरदाने देविविली आणि नाथ दीक्षा देऊन तपश्चर्येस बसवले. 12 वर्षांनी देव आणि ऋषींना पाचारण करून त्याच्या तपाचे उद्यापन केले आणि जनकल्याण हेतूने त्याला तीर्थयात्रेस पाठवले. दत्तात्रय गिरिराजस्थानी परतले. नागनाथ पुण्यक्षेत्रे करीत बालघाटात गेला. तेथे त्याची कीर्ती वाढली. भक्तांची गर्दी वाढू लागली म्हणून लोकांच्या आग्रहावरून त्याने वडवाळ गावी वस्ती केली. एके दिवशी त्याची सत्कीर्ती ऐकून मच्छिंद्रनाथ त्याला भेटावेस गेला. पण नागनाथाच्या शिष्यांनी नागनाथांच्या परवानगीशिवाय तुम्हाला आत सोडता येणार नाही असे सांगून त्याला मठाच्या दारावरच अडवले. ते ऐकून मच्छिंद्राला राग आला. या भोंदू साधूला शिक्षा करून वटणीवर आणला पाहिजे असा विचार करून त्याने स्पर्शास्त्राने सर्वांना जमिनीवर खेळून टाकले आणि प्रत्येकाच्या थोबडीत देऊ लागला. त्यांच्या कोलाहलाने ध्यानमग्न नागनाथ देहभानावर आला. ध्यानात विघ्न आल्याने त्याला राग आला. तो त्वरेने मठाबाहेर आला आणि समोर एका नाथपंथी जतीने पंथास मलिन करणारे कृत्य पाहून संतापला. त्याला धडा शिकवण्यासाठी त्याने सर्वप्रथम गरुडबंधन विद्येने स्वर्गातील गरुडाला बांधून टाकले
मग विभक्त अस्त्राने आपल्या शिष्यांना मुक्त केले. ते पाहून मच्छिंद्राने त्या सर्वांवर पर्वतास्त्र सोडले. त्यावर नागनाथाने वज्र सोडून त्यांचा नाश केला. तेव्हा इंद्राने नागनाथाला साह्य केले म्हणून मच्छिंद्राने वाताकर्षणाचा प्रयोग करून त्यास खाली पाडले. नागनाथाने वातप्रेरक असताने त्यास शुद्धीवर आणले. अशा प्रकारे त्या दोघांमध्ये भयंकर अस्त्रयुद्ध झाले. शेवटी नागनाथाने मच्छिंद्रावर सर्पास्त्र सोडले. त्यामुळे हजारो सर्प उत्पन्न होऊन त्यास दंश करू लागले. त्याने गरुड अस्त्राचा जप केला, पण नागनाथाने आधीच गरुडबंधन केल्यामुळे तो मंत्र निष्प्रभ ठरला. असह्य वेदनांनी तडफडणारा मच्छिंद्र दत्तप्रभूंची करुणा भाकू लागला. तेव्हा त्याच्या मुखी आपल्या गुरुचे नाव ऐकून नागनाथ संभ्रमात पडला. त्याने मच्छिंद्राची चौकशी केली असता मच्छिंद्राने त्याला मी दत्तात्रेयांचा पहिला शिष्य व नाथपंथातला पहिला जती आहे असे सांगितले. ते ऐकून नागनाथ कळवळला. हा आपला थोरला बंधू आहे हे लक्षात येताच त्याने गरुडाला मुक्त केले. तो सर्पाच्या दिशेने झेपावताच नागांनी मच्छिंद्राच्या देहातील विष शोषून घेतले आणि ते त्वरेने अदृश्य झाले. मग नागनाथाने त्याला वंदन केले व त्याची क्षमा मागून आपण आपली ओळख सांगितली. त्यामुळे मच्छिंद्रालाही आनंद झाला. तेथील महिनाभराच्या वास्तव्यात मच्छिंद्राने त्याला ध्यानात विघ्न येते म्हणून रक्षक ठेवू नकोस. आपला जन्मच परोपकारासाठी आहे हे लक्षात ठेवून तू सर्वांना मुक्तोद्वार ठेव असे सांगितले. त्याप्रमाणे नागनाथ सर्वांना भेटून त्यांची दुःखे दूर करू लागला. पुढे त्याने संजीवनी मंत्राने लोकांना जिवंत करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे यमधर्मास चिंता वाटू लागली. ही गोष्ट त्याने ब्रह्मदेवास सांगितली. तेव्हा त्याने नाथाची स्वतः भेट घेऊन त्याच्या अद्भुत कर्मापासून परावृत्त केले. नागनाथाने आपल्या जीवनात समाधीपूर्वी अविरत लोकसेवा केली आणि अनेक भक्तांचा उद्धार करून लोकांना सन्मार्गी केले. इथे श्री नवनाथ कथासार अध्याय 37 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार अध्याय 38. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने हिवताप, नवज्वर तसेच इतर कोणत्याही प्रकारचा ताप नाहीसे होतील. श्री गणेशाय नमः. पूर्वी शंकर पार्वतीच्या विवाह प्रसंगी सर्व देव हिमालयाकडे आले होते. त्यावेळी वधू पार्वतीचे अप्रतिम सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाच्या मनात तीव्र कामवासना उत्पन्न होऊन त्याचे वीर्यपतन पावले. ते सभास्थानी त्याच्या पायाशी पडले. कोणाचेही लक्ष नाही असे पाहून त्याने ते टाचेने रगडले. त्यामुळे त्याचे अनेक भाग झाले आणि ते इतरस्त पसरले. त्यापैकी एका बाजूस गेलेल्या वीर्यापासून 60,000 वालखिल्य ऋषी निर्माण झाले. जो वीर्यभाग सभास्थानी राहून गेला होता तो केरात मिसळला. लग्न कार्य झाल्यावर सेवकांनी लज्जा होमाच्या भस्मासमवेत तो केरही नदीत टाकून दिला. तो केर दर्भाच्या बेटात अडकून राहिला. पुढे ईश्वरी आज्ञेने पिपलायन नारायणाने त्यात संचार केला. काही दिवसांनी पाणी पिण्यासाठी तेथे आलेल्या हरिणीने तेथे मूत्र सांडले. ती ऋतुपती असल्याने रेताचा काही भागही दर्भावर पडला. त्या रेताचे विधिवीर्याशी मिलन होऊन गर्भ वाढीस लागला. 9 महिन्यांनी कुशमुळ्यांचे वेष्टन तोडून त्या बेटात एक दिव्य बालक उत्पन्न झाले. त्या सुमारास सत्यश्रवा नावाचा एक ब्राह्मण दर्भ काढण्यासाठी तेथे आला असता हा मुलगा त्याच्या दृष्टीस पडला. त्या बालकाचे काय करावे या विचारात तो असतानाच पिप्पलायन नारायणाचा अवतार झालेला पाहून देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. तेव्हा ही भुताटकी असावी असा विचार करून तो पळू लागला. ते पाहून देवांच्या सांगण्यावरून नारद ब्राह्मण रूपात त्याच्यापाशी गेले. सर्व वृत्तांत सांगून त्याच्या मनातील संशय घालवला. त्याला आकाशात जमलेले देव दाखवले. मग त्या मुलाला त्याच्या हवाली केले. त्याचे नाव चरपटी ठेवावे असे सांगितले आणि स्वर्गलोकी प्रस्थान केले. सत्यश्रवा घरी गेला. त्याने ते बालक आपली पत्नी चंद्रा हिच्याकडे दिले. त्याचे सुंदर रूपडे पाहून तिलाही अत्यानंद झाला. तो देवांचा प्रसाद आहे असे मानून ती दोघे चरपटीचे संगोपन करू लागली. चरपटी 7 वर्षाचा झाला तेव्हा सत्यश्रवाने त्याची मुंज केली. 12 वर्षाचा होईपर्यंत तो वेदशास्त्रात पारंगत झाला. एके दिवशी नारदांना त्याची आठवण झाली. ते ब्राह्मणाच्या रूपात सत्यश्रवाकडे गेले. तेथे चरपटीला पाहून तो आपला धाकटा बंधू आहे या विचारांनी त्यास प्रेमाचे भरते आले. कारण नारद जसा ब्रह्मदेवाचा पुत्र तसाच चरपटीही ब्रह्मदेवाचा पुत्र. मग चरपटीची प्रगती पाहून संतुष्ट झालेल्या नारदांनी बद्रिकाश्रम गाठला. तेथे शिव भेटीसाठी मच्छिंद्र व दत्तात्रेयही आले होते. नारदांनी त्या तिघांना चरपटीचा सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा शंकरांनी दत्तप्रभूंना चरपटीवर अनुग्रह करण्यास सांगितले. त्यावर दत्तप्रभू म्हणाले, भगवान, वैराग्य आणि अनुपाताशिवाय योगविद्येचा अधिकार कोणालाही प्राप्त होत नाही. तेव्हा अनुग्रहाबद्दल पुढे विचार करू. तेव्हा नारद म्हणाले,
आत्रेय, तुमचे म्हणणे योग्यच आहे. चरपटीच्या मनात संसाराचा वीट उत्पन्न होऊन त्यास अनुताप होईल अशी व्यवस्था मी करतो. त्यानंतर नारद विद्यार्थी वेशात सत्यश्रवाकडे आले व कुलंब असे आपले नाव सांगून विद्याभ्यास शिकवण्याची विनंती केली. सत्यश्रवा चरपटीबरोबर त्यालाही शिकवू लागला. सत्यश्रवा व चरपटी यांच्यात वितुष्ट यावे म्हणून नारद योग्य संधीची वाट पाहत होते आणि लवकरच तशी संधी चालून आली. एके दिवशी एका ग्रामस्थाने ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी सत्यश्रवास बोलविले. त्यावेळी तो पूजेमध्ये गुंतला होता म्हणून त्याने चरपटीला व कुलंबाला पाठवले. चरपटीने त्या ग्रामस्थाकडील तो संस्कार यथाविधी पार पडला. यजमान त्याला दक्षिणा देण्यासाठी द्रव्य आणायला घरात गेला. तेव्हा कुलंब म्हणाला, चरपटी, कोणत्या कार्यासाठी किती दक्षिणा घेतात ते आपणास माहीत नाही. याने जर दक्षिणा कमी दिली तर गुरुजी रागवतील, म्हणून दक्षिणेसाठी त्यांनाच पाठवू. हा यजमान योग्यतेप्रमाणे दक्षिणा देईल असे वाटत नाही. यावर चरपटी म्हणाला, मी रिकाम्या हाताने घरी जाणार नाही. काहीतरी युक्ती करून जास्त दक्षिणा मागतो म्हणजे बाबाही रागवणार नाहीत. यजमानाने जेव्हा थोडीशीच दक्षिणा हातात ठेवली तेव्हा चरपटीस क्रोध आला. चरपटीचे व यजमानाचे चांगलेच भांडण झोपले. ते पाहून कुलंबाने घर गाठले आणि चरपटीने निष्कारण कसे भांडण केले ते तिखट मीठ लावून सत्यश्रवास सांगितले. ते ऐकून रागवलेल्या सत्यश्रवा त्वरेने यजमानाकडे गेला आणि चरपटीच्या थोबाडात मारली. या अपमानाने चरपटी अधिकच चिडला. तो यापुढे घरी जायचे नाही असा निश्चय करून गावाबाहेरील देवीच्या देवळात जाऊन बसला. नारदांनी ब्राह्मण रूपात तेथे जाऊन त्याच्याशी जवळीक साधली. सत्यश्रवासारख्या दृष्ट पित्याची संगत करण्यापेक्षा अरण्यवास केव्हाही चांगला, तू घरी जाऊच नकोस असे सांगून त्याच्या निश्चयास खतपाणी घातले. तेव्हा चरपटीने त्याला कुलंबास बोलावून आणण्याची विनंती केली. ती मान्य करून नारद गावाकडे गेले आणि थोड्याच वेळात कुलंब रूपात परतले. मग विद्याभ्यास करण्यासाठी ते दोघे अन्य देशी निघाले. मार्गात कुलंबाने बद्रिकाश्रमास जाण्याविषयी त्याचे मन वळविले. मजल दर मजल करीत ते दोघे बद्रिकाश्रमास गेले. ते दोघे शिवालयात प्रवेशताच श्रीशंकर, दत्तप्रभू आणि मच्छिंद्रही तेथे प्रगटले. त्यांना वंदन करून कुलंबाने चरपटीला त्या तिघांची व स्वतःची ओळख सांगितली. चरपटीने त्यांना नमस्कार करून सनात करण्याची विनंती केली. तेव्हा त्याची आर्तता पाहून दत्तप्रभूंनी त्याच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्यास ब्रह्मज्ञ केले. त्याला सर्व विद्या शिकवल्या. त्यास तपश्चर्येत बसवले. नाग अश्वस्थावरील सर्व देवताकडून वरदाने दिविली. त्यानंतर त्यास नाथ दीक्षा देऊन तीर्थाटनास पाठवले. पुढील कालखंडात चरपटीने विपुल शाबरी कवित्व केले आणि शिष्य संप्रदाय वाढवला. इथे श्री नवनाथ कथासार अध्याय 38 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार अध्याय 39. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने युद्धामध्ये विजय प्राप्त होतो. श्री गणेशाय नमः. दत्तप्रभूच्या आज्ञेवरून तीर्थयात्रेस निघालेल्या चरपटीने अनेक क्षेत्रांना भेटी देत पृथ्वी प्रदक्षिणा केली. मग त्याने स्वर्गातील तीर्थे पाहण्याचे ठरवले म्हणून तो पुन्हा बद्रिकाश्रमास गेला. तेथे भगवान शंकराचे दर्शन घेऊन व्यानास्त्राच्या साह्याने सत्यलोकात गेला. ब्रह्मदेवापुढे जाऊन त्याने नमस्कार केला. योगायोगाने नारदही तेथेच होते. त्याने ब्रह्मदेवास चरपटीची समस्त हकीकत सांगितली. ते ऐकून हा नाथ आपलाच पुत्र आहे हे कळताच ब्रह्मदेवास अत्यानंद झाला. त्याने पितृवात्सल्याने त्याला आपल्या मांडीवर बसवले आणि तुझी काय इच्छा आहे असे विचारले. चरपटी म्हणाला, तात, आपल्या दर्शनाची मनीषा तर पूर्ण झाली. आता स्वर्गातील मणिकर्णिका तीर्थात स्नान करण्याची इच्छा आहे. त्यावर ब्रह्मदेव म्हणाला, बाळा, त्याच्यासाठी तू वर्षभर येथे राहा. या अवधीत जी पुण्य पर्वणी येईल त्यावेळी आपण सर्व तीर्थस्नानात जाऊ. त्यानुसार चरपटी तेथेच राहिला. त्यामुळे नारदाला खूपच आनंद झाला. तेथील वास्तव्यात ते दोघे भाऊ एका विचाराने व मित्रत्वाने राहिले. काही दिवसांनी नारद काही कामानिमित्त इंद्राला भेटावयास गेले असताना इंद्र थट्टेच्या सुरात म्हणाला, वा कळी नारद, आज कोणती कळ लावायला इकडे आला आहात. ते ऐकून नारदास राग आला. पण वरकरणी तसे काहीही न दाखवता त्याने ते हसण्यावर नेले आणि याला धडा शिकवायचाच असा निश्चय करून सत्यलोकी परतले. त्यांनी चरपटीकडून त्याला शिक्षा देण्याचे ठरवले आणि त्याला घेऊन एके दिवशी इंद्राच्या नंदनवनाकडे निघाला. मार्गाने जाताना अतिवेगाने त्रिखंड संचार करणाऱ्या नारदांना चरपटीला आपल्या इतक्या वेगाने जाता येत नाही हे लक्षात आले. ते क्षणभर विचारात पडले. भविष्यकाळात कार्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक म्हणून भगवान विष्णूकडून त्यांना जी गमनकला प्राप्त झाली होती ती चरपटीला प्रदान केली. मग ते दोन्ही विधिपुत्र एका निमिषात नंदनवनात दाखल झाले. अतिविस्तीर्ण आणि रमणीय अशा त्या वनात ते दोघे खूप खेळले, बागडले, तेथील फळे खाल्ली आणि निघताना बरीचशी फुले घेऊन सत्यलोकी परतले. त्यावेळी फळे फुले तोडताना उत्साहाच्या भरात चरपटीकडून त्या झाडाचे बरेच नुकसान झाले होते. ते पाहून तेथील रक्षक चक्रावून गेले.
मग चरपटी व नारद रोजच तेथे जाऊ लागले. त्यामुळे प्रत्येक दिवशी बागेचा नाश होऊ लागला. तेव्हा मात्र रक्षकांनी गुप्त पाळत ठेवली आणि एके दिवशी फळे फुले तोडणाऱ्या चरपटीवर झडप घातली. त्याला रक्षकांच्या तावडीत सापडलेला पाहून नारदाने ब्रह्मलोकी पलायन केले. वनरक्षकांनी चरपटीच्या श्रीमुखात भडकवल्यामुळे तो भयंकर चवताळला. त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून त्याने वाताकर्षणाच्या साह्याने त्यांचे प्राणच कंठाशी आणले. त्यांची मुरुडमुख गती पाहून इतर रक्षकांनी तेथून पळ काढला आणि इंद्रापाशी जाऊन सर्व वृत्तमान त्याला सांगितले. तेव्हा त्याने देवगणांची प्रचंड फौज पाठवली, पण नाथाने वाताकर्षाने तिचीही वाताहत केली. हेराकडून ही वार्ता कळताच इंद्राला धक्काच बसला. नाथापुढे आपलीही धडगत नाही हे लक्षात येऊन त्याने भगवान शंकर व श्रीविष्णूंना मदतीची हाक दिली. तेव्हा आपली शतकोटी गणसेना घेऊन शंकर इंद्रासमवेत स्वतः अमरपुरीस गेले. नाथाने त्यांनाही गलित गात्र करून धरणीवर पाठवले. त्यावेळी आपल्याला डिवसणाऱ्या गर्विष्ठ इंद्राची ती दारुण अवस्था पाहून नारदांना हसू आवरेना. हे भयंकर व्रत शिवदूतांनी श्रीविष्णूंना सांगताच तेही गरुडावर बसून 56 कोटी गणासह त्वरेने धावले. ते पाहून नाथाने मोहनास्त्राने विष्णूची सर्व आयुधे जड केली आणि वाताकर्षणाने त्यांच्या गणाचीही तीच गती केली. ते पाहून संतापलेल्या विष्णूंनी त्याच्यावर सुदर्शन चक्र भिरकावले, पण तो पिप्पलायन नारायण साक्षात विष्णूचा अंश आहे हे जाणून ते नाथाला वंदन करून त्याच्या उजव्या हातात जाऊन बसले. मग नाथाने त्यांनाही वाताकर्षणाचा हिसका दाखवला. शंकर आणि विष्णूचे सर्व आभूषणे व आयुधे घेऊन चरपटी ब्रह्मदेवापाशी गेला आणि त्यांनी विचारले म्हणून सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून ब्रह्मदेव चिंतामग्न झाले. त्यांनी चरपटीला आधी त्या सर्वांना सावध कर, अन्यथा मलाही मारून टाक अशी समज दिली. तेव्हा त्यांना घेऊन चरपटी अमरपुरीस गेला. वाताकर्षण अस्त्र काढून घेऊन वातप्रेरक अस्त्राने सर्वांना सावध केले. संजीवनी मंत्राने मृतकांना जिवंत केले. मग ब्रह्मदेवाने त्याला हरिहरांच्या चरणावर घातले. त्यांना त्याची सर्व हकीकत सांगितली. त्यांची आभूषणे आणि आयुधे त्यांना परत दिली आणि चरपटीला बरोबर घेऊन ते स्वगृही परतले. या घटनेनंतर नारद इंद्राकडे गेला व म्हणाला, देवा, आपणावर हे जे संकट ओढावले ते कोणत्या कळीच्या नारदामुळे ते सांगू शकाल काय? आम्ही प्रेमाने तुम्हाला भेटावयास येतो आणि तुम्ही कळलाव्या नारद म्हणून आमची उपेक्षा करता. हे बरोबर नाही. यावर इंद्र काय बोलणार? त्याने नारदांचा गौरव करून चरपटीच्या पराक्रमाची खूप स्तुती केली. पुढे एका पर्वदिनी ब्रह्मदेव नाथासह मणिकर्णिकेच्या स्नानास गेले. ती इच्छा पूर्ण होता चरपटीने पाताळातील सर्व स्थाने पाहिली, बळीची भेट घेतली आणि पुन्हा पृथ्वीवर येऊन लोक उपकार्थ भ्रमण करू लागला. इथे श्री नवनाथ कथासार अध्याय 39 संपूर्ण. श्री नवनाथ कथासार अध्याय 40. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. हा अध्याय परिसाप्रमाणे आहे व कामधेनूप्रमाणे आहे. त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा श्रवण केल्याने पूर्ण होतील. श्री गणेशाय नमः. चरपटीने दुर्दशा केल्यापासून इंद्राच्या चित्तास स्वस्थता अशी नव्हतीच. आपल्यासारख्या बलाढ्य देवराजाला एका जतीने नामोहरण करावे हे शल्य त्याच्या जिवारी लागले. भविष्यात अशी नामुष्की ओढावू नये म्हणून त्याने सर्व देवांची एक विशेष सभा बोलवली. त्या सभेत ब्रह्मस्तींना उद्देशून तो म्हणाला, गुरुजी, चरपटीनाथ वयाने लहान असला तरी वाताकर्षण विद्येच्या बळावर स्वतःच्या सामर्थ्याचा ठसा उमटवून गेला. ते वाताकर्षण अस्त्र देवांना मिळालेच पाहिजे असा माझा आग्रह आहे. तरी कृपा करून त्या अस्त्रप्राप्तीसाठी आम्ही काय करावे ते सांगा. त्यावर देवगुरु म्हणाले, तुझी विवंचना मी जाणतो. ती अस्त्रविद्या प्राप्त करण्यासाठी सोमयागाचे आयोजन कर. त्या निमित्ताने नाथांना येथे बोलावून घे. त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घे आणि गोड बोलून ही विद्या मिळव. ती युक्ती इंद्रास पसंत पडली. त्याने सोमयागाची योजना आखली. स्वतःचा रथ पाठवून मच्छिंद्राचा पिता उपरिचर वसू याला बोलावून घेतले. उत्तम आदर सत्कार करून त्याला तोषविले. त्याला आपला मनोदय सांगितला आणि नवनाथांना आणण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. उपरिचर वसू मच्छिंद्र भेटीस बद्रिकाश्रमास आला तेव्हा योगायोगाने गोरक्ष, धर्मनाथ, चौरंगी, कानिफ, गोपीचंद, जालंधर, डबंग ही नाथमंडळी तेथे उपस्थित होती. त्यांना बरोबर घेऊन तो हेलापट्टणास गेला. तेथून मैनावतीला आपल्या समवेत घेतले. त्यानंतर वडवाळ गावी नागनाथास, गौतमी तीरावरून भर्तरीनाथास, अवंतीतून चरपटीनाथास, विटे गावातून रेवणनाथास तसेच ठिकठिकाणी जाऊन 84 सिद्धांनाही बरोबर घेतले. ती सर्व मंडळी स्वर्गात आली तेव्हा इंद्राने त्यांचे स्वस्वागत केले. त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली. मग बृहस्पती व मच्छिंद्र यांच्या सूचनेवरून सोमयाग सिंहल द्वीपात करण्याचे ठरले. तेथे मैनाकिनी व मीननाथ होते. उपरिचर वसूने त्या दोघांची मच्छिंद्राशी भेट घडून मैनाकिनीस पूर्वी दिलेले वचन पाळले. नाथाने त्या दोघांना आपल्यापाशीच ठेवून घेतले. यज्ञ सुरू झाला.
नाथ आहुती देऊ लागले. यजमान इंद्र यज्ञास बसला होता. या अवधीत मच्छिंद्रनाथाने आपल्या जागी चौरंगी व अडभंगास बसवले आणि वेळात वेळ काढून मीननाथास अस्त्रविद्या शिकवण्यास सुरुवात केली. तेव्हा देवगुरूंनी इंद्राला सावध केले. म्हणाले, उपरिचर वसूला यजमान करून तू मोकळा राहा. त्यांच्या सूचनेचा रोग जाणून इंद्राने आपल्या हातातील यज्ञ कंकण उपरिचर वसूच्या हाती बांधून त्याला यजमान केले आणि यज्ञ कार्यात जातीने लक्ष देऊन नाथांची सर्वतोपरी सेवा करू लागला. त्यावेळी त्याची भक्ती व आस्था पाहून नाथांचे मन संतुष्ट झाले. एकीकडे मच्छिंद्रनाथ मीननाथाकडून विद्याभ्यास करून घेत असताना इंद्राने ते एकांत स्थान पाहिले आणि मोराचे रूप घेऊन तेथीलच एका झाडावर जाऊन बसला. मच्छिंद्राने मीननाथास वाताकर्षण व वातप्रेरक अस्त्रे शिकवली. तेव्हा इंद्राने ते प्रयोग नीट लक्षात ठेवले. वर्षभर चाललेल्या या यज्ञकर्मात इंद्रानेही आपला अभ्यास संपवला. बृहस्पतींची युक्ती अशा प्रकारे सफल झाली. यज्ञ सांगतेनंतर अग्रपूजेचा विधी संपन्न होताच इंद्राने त्या सर्वांची क्षमा मागून मच्छिंद्रनाथाने मीननाथास शिकवलेली सर्व ज्ञान आपण मयूर रूपात कसे प्राप्त केले ते सांगितले आणि त्या विद्येस वर देऊन ती फलद्रूप करावी अशी विनंती केली. तेव्हा संतापलेल्या नाथांनी या प्रमादाला दंड म्हणून कपटाने हस्तगत केलेली ती विद्या कधीही फलद्रूप होणार नाही असा शाप दिला. त्यामुळे इंद्राचे तोंड उतरले. तेव्हा बृहस्पती व उपरिचर वसू यांनी नाथांची स्तुती करून इंद्राला उशाप देण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, इंद्राने 12 वर्ष घोर तपश्चर्या केली आणि कोणाही नाथपंथीयांना त्रास दिला नाही तरच ही विद्या सफल होईल. ते ऐकून इंद्राला हायसे वाटले. त्याने सर्व नाथांना मनोभावी वंदन केले. म्हणून नाथपंथावर देवाची कृपा आहे, त्यांना दैवी त्रास होत नाही. सोमयागाची विधिवत सांगता झाल्यावर त्या सर्व नाथजतींनी उपस्थितांचा निरोप घेतला. मच्छिंद्राने मीननाथाला आपल्याबरोबर घेतले. मैनाकिनीस वाईट वाटत होते, पण तिने स्वतःला आवरले. नाथांनी मैनावतीस हेलापट्टणास पोहोचवले आणि सर्वजण पुनश्च तीर्थयात्रा करीत हिंडू लागले. इंद्राने सह्याद्री पर्वतावर 12 वर्ष घोर तप केले. तेव्हा मंत्रप्रयोगाच्या वेळी तो जे पाणी सोडित असे त्याचाच पुढे प्रवाह तयार झाला आणि तो पुढे भीमरतीस मिळाला. इंद्राने स्वर्गातून येताना कमंडलूतून मणिकर्णिकेचे पाणी आणले होते. ते त्याच्याच हाताने मार्गस्थ झाले, म्हणून त्या नदीला इंद्रायणी नाव पडले. तप पूर्ण होताच इंद्र स्वस्थानी गेला. तीर्थयात्रा करणारे नाथ शके 1710 पर्यंत प्रकट रूपात वावरले. मग मात्र आपापल्या स्थानी गुप्त होऊन राहिले. कानिप आणि मच्छिंद्र यांनी जवळजवळ वास्तव्य केले. जालिंदर व गहिनीनाथ हे अनुक्रमे जानपीर, गैबीपीर नावानी गर्भगिरीवर राहिले. नागनाथ वडवाळ गावी तर रेवणनाथ विटेगावी राहिला. भर्तरी पाताळात, मीननाथ स्वर्गात, गोपीचंद धर्मनाथ व मैनावती वैकुंठात तर गोरक्ष गिरनार क्षेत्री दत्ताश्रमात राहिला. चरपट्टी, चौरंगी आणि अडभंग आजही गुप्तरूपाने तीर्थयात्रा करीत आहेत. पुढील काळात नाथकृपेने जे 84 सिद्ध निर्माण झाले त्यांनी नाथपंथाचा प्रचार प्रसार करून तो भरभराटीस आणला. इथे श्री नवनाथ कथासार अध्याय 40 संपूर्ण. श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ संपूर्णम. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु.